ओके येस सर. ओके ओके. आज आता आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण आज बघणार आहे की जो फॅमिली कोर्ट ऍक्ट इस्टॅब्लिश झाला, जो कायदा निर्माण झाला, तर त्याचे जे मेन सिद्धांत आहे ते सिद्धांत जे प्रत्यक्ष कामकाजामध्ये आपल्याला कसे पूर्ण करायचे, म्हणजे त्याचं जे पर्पज होतं कायदा आणण्याचं फॅमिली कोर्ट, तर ते कायद्याला अंमलात आणल्यानंतर त्या सिद्धांतापासून ते प्रत्यक्ष कामकाजापर्यंतचा अभ्यास आपण आज घेऊ. तर ह्याच्यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की तुमचं जे सिव्हिल कोर्ट किंवा क्रिमिनल कोर्ट आहे, जे नॉर्मल कोर्ट्स आहे, त्यांचा जो अप्रोच आहे, त्यांची जी पद्धत आहे काम करण्याची, ती पारंपरिक पद्धत आहे. त्याच्यामध्ये काय होतं, सामान्य दिवाणी न्यायालय जे आहे त्याच्यामध्ये विरोधी किंवा शत्रुत्वाची पद्धत वापरतात. त्याच्यामध्ये एकमेकांशी दुश्मनी काढून कोण जिंकतो कोण हारतं. तिथे काय होतं की पक्षकार एकमेकांचे शत्रू असल्यासारखे लढतात आणि न्यायालय केवळ पुराव्यांच्या आधारे कोण जिंकेल किंवा कोण हारेल याबद्दलचा निर्णय देतं. म्हणजे न्यायालयाला दोघांमधल्या कुठल्या इव्हिडन्सवर कोण जिंकणार आहे आणि कोण हारणार आहे त्याचा न्यायालयाला उत्तर द्यायचं असतं, जजमेंट डिक्री द्यायची असते. तेच जर तुम्ही फॅमिली कोर्टामध्ये बघता, तर फॅमिली कोर्ट जे इस्टॅब्लिशमेंट झालं त्याचं जे पर्पज होतं, तर ते एक उपराष्ट्रात्मक किंवा कौटुंबाचं जे रक्षण करणारं असतं त्या प्रकारचा दृष्टिकोन इकडे असतो. इथे जे असतं जे खटला जो आहे तो जिंकण्यावर जास्त भार नसतो दिला जात. इथे तुमचे कुटुंबातील जे वाद आहे ते सोडवून नाती वाचवण्यावर कसा भर दिला जातो याचा प्रत्यक्षात न्यायालयाचा अप्रोच असतो. त्यामुळे ह्या दोन जे फरक आहेत, जे तुमचे सामान्य न्यायालय आहे आणि फॅमिली कोर्ट आहे, यांच्यामधला जो मेन फरक आहे ते तुम्हाला फॅमिली कोर्टामध्ये काम करताना लक्षात आला पाहिजे की तुम्ही इथे दुश्मन म्हणून नाही, तर दोन्ही पार्टीज जे आहे तुमच्या, जे तुम्ही पिटिशनर तर्फे असो किंवा रिस्पॉन्डंट तर्फे असो, त्यांचं कमीत कमी नुकसान होऊन त्यांचे नाती कशा प्रकारे आपण वाचवू शकतो ह्याच्यावर तुम्हाला भर जास्त द्यायचा आहे फॅमिली कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना. तर ह्याच्यामध्ये तो मेन डिफरन्स होता तो मी तुम्हाला सांगितला. तर प्रमुख डिफरन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं की काय दृष्टिकोन असतो, काय अप्रोच असतो. फॅमिली कोर्ट जे असतं जे जास्त करून कन्सिलिएशन करण्याचं काम करतं. ह्याच्यामध्ये जर कायदेशीर प्रक्रिया जी असते ती कमी प्रमाणात असते. अप्रोच जो असतो लिनियंट असतो. वकिलांचं जे रिप्रेझेंटेशन जे असतं ते कमी प्रमाणात असतं आणि सुनवाईचे स्वरूप जे असते ते जे नॉर्मल कोर्ट असतं त्याच्या प्रकारे नसतं, तर थोडंसं लिनियंट अप्रोच असतो आणि एक्सपर्टची मदत घेतात. हे आपल्या कालच्या लेक्चरमध्ये आपण मेन डिफरन्स जो होता तो पूर्णपणे बघितला होता. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्युरिडिक्शन जे आहे ते सेक्शन 7 नुसार कसं ठरवलं जातं त्याचा अभ्यास आपण आज करू. याच्यामध्ये आपण ज्युरिडिक्शन मध्ये जे टॉपिक येतं तुमचं फॅमिली कोर्टात, त्याला एक गाणी प्रकार जर तुम्ही बघितला तर सर्वात आधी जे ऑल फॅमिली डिस्प्यूट जे असतात ना ते तुमचे फॅमिली कोर्टात येते. म्हणजे फर्स्ट जो क्रायटेरिया आहे की फॅमिली डिस्प्यूट असलं पाहिजे तर ते फॅमिली कोर्टमध्ये चालेल. सेकंड जो क्रायटेरिया आहे जे गाणी बोलू शकता तुम्ही, तर त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट ज्युरिडिक्शन म्हणजे सेक्शन 7 नुसार जो खटला आहे जर कौटुंबिक न्यायालयात येतो तर तो उदाहरणार्थ त्याच्यामध्ये घटस्फोट, पोटगी किंवा कस्टडी, ताबा हे सर्व प्रकार जे आहे ते तुमचं सब्जेक्ट ज्युरिडिक्शन मध्ये येतात. फर्स्ट तर तुमचं फॅमिली डिस्प्यूट असलं पाहिजे. सेकंड जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये तुमचं घटस्फोट असलं पाहिजे, पोटगी असलं पाहिजे, ताबा असला पाहिजे किंवा तुमचे घरगुती वाद असले पाहिजे. तर हे जे सेकंड जे ज्युरिडिक्शनचा मेन पॉइंट आहे ना तो आहे. आणि थर्ड येतं ते तुमचं टेरिटोरियल ज्युरिडिक्शन म्हणजे प्रादेशिक अधिकार क्षेत्र. आता प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये काय होतं की पक्षकार वैयक्तिक कायद्यानुसार एक खटला कोणत्या शहरात कोणत्या न्यायालयात चालणार, म्हणजे पक्षकार कुठे राहतो, त्यांचं जे मॅरेज झालं त्या मॅरेज नंतर त्यांनी कुठे स्टे केला किंवा आता जे पक्षकार कुठे राहत आहेत, म्हणजे जेणेकरून जी महिला असते ती सध्या कुठे राहते तिथे तिचं जे आहे ज्युरिडिक्शन लागू केलं जातं, किंवा मग लग्न कुठे झालं किंवा मग लग्नानंतर ते कुठे राहिले. तर हे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन साठी इम्पॉर्टंट असतं.
तर ज्युरिडिक्शनच्या ह्याच्यामध्ये आपण 3 पॉइंट्स बघितले. पहिलं फॅमिली डिस्प्यूट असलं पाहिजे, सेकंड सब्जेक्ट मॅटर काय आहे, तिसरं कुठल्या अधिकार क्षेत्रामध्ये ते चालतं. तर आता विषयानुसार सब्जेक्ट वाईज जर कलम 7 मध्ये तुम्ही बघितलं की कलम 7 मध्ये तुम्हाला कोणतं पॉइंट येतं, म्हणजे कुठल्या अधिकार क्षेत्र कलम 7 मध्ये दिलंय, तर तुम्हाला कलम 7 मध्ये जे आहे, पहिलं जे आहे ते विवाह विवाह विषयकचे मुद्दे जे दावे आहेत, म्हणजेच विवाह शून्य घोषित करणे, दाम्पत्य हक्क पुनर्स्थापित करणे, कायदेशीर विभक्ता आणि घटस्फोट, हे जे काही मुद्दे आहेत, दावे आहेत, ते तुमचं फर्स्ट कलम 7 नुसार फॅमिली कोर्टात येतात. सेकंड जो आहे वैधतेची घोषणा. याच्यामध्ये काय होतं की विवाहाची वैधता किंवा वैवाहिक स्थितीबद्दल कायदेशीर घोषणा, हे दावा जो आहे तो फॅमिली कोर्टात कलम 7 मध्ये येतात. मालमत्तेची वाद, मालमत्तेचे कुठले वाद येतात, म्हणजे सिव्हिल वाद असतात ते वेगळे असतात. याच्यामध्ये कोणते वाद येतात, पती पत्नीची जर जॉईंट प्रॉपर्टी असेल किंवा वैयक्तिक मालमत्ता असेल आणि त्याच्यामध्ये काही जे वाद जे आहे ते उद्भवलेले आहेत की बाबा हस्बंडनी घेतलंय की वाईफनी घेतलंय, तर अशा प्रकारचे जे मालमत्तेचे वाद आहे ते तुम्ही फॅमिली कोर्टामध्ये सॉल्व्ह करतात. अदरवाईज सिव्हिल कोर्टमध्ये जे चालतात ते वेगळे वाद असतात. याच्यामध्ये वैयक्तिक हस्बंड वाईफ रिलेटेडच असतात. कलम 7 मध्ये आणखीन कोणते मुद्दे येतात, तर मनाई आदेश म्हणजेच इंजंक्शन आपण बोलतो. जर वैवाहिक संबंधातून जर काही अशी स्थिती निर्माण झाली की त्याच्या स्थितीमध्ये आपल्याला एक परिस्थितीचा मनाई आदेश, म्हणजे जर तुम्हाला माहिती पडलं की एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी हस्बंड किंवा वाईफ ते परस्पर विकण्याचा प्रयत्न करतात, तर त्याच्यावर स्टे आणण्यासाठी, तर ते इंजंक्शन ऑर्डर तुम्ही त्याला बोलू शकता. किंवा मग कुठला जो एक दोघांमधला एक पार्टी असेल, जो पक्षकार असेल, जर तो दुसरीकडे निघून जाण्याचा किंवा काही वेगळं काही करण्याच्या हिशोबात असेल, तर त्यावेळी तुम्ही इंजंक्शन ऑर्डर घेऊन ते थांबवू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्याचं नुकसान होणार नाही. मुलांचा ताबा, अल्पवयीन मुलांचे जे पालकत्व असतं, जे गार्डियनशिप असतं, ते कोणाला द्यायचं, कायदेशीर ताबा, कायदेशीर कस्टडी कोणाकडे असेल, मुलांचं वेलफेअर कशामध्ये आहे, तर त्यासाठी मुलांचा ताबा जो आहे तो कलम 7 मध्ये केला जातो. आणि शेवटचं म्हणजे पोटगी, म्हणजे मेंटेनन्स जे आहे ते वैयक्तिक कायदे आणि फौजदारी प्रक्रिया, म्हणजे याच्यामध्ये जे आहे तुमचं CRPC 125 आता जे BNSS मध्ये झालं, तर त्यानुसार जे आहे मेंटेनन्सचा जो खर्च असतो तो तुम्हाला कलम 7 मध्ये फॅमिली कोर्टाला ह्याचा अधिकार दिलेला आहे. तर हे झालं आपला अधिकार, म्हणजे सब्जेक्ट वाईजचं जे सेक्शन 7 मध्ये जे ज्युरिडिक्शन कोर्टाला दिलेले आहे त्याच्याबद्दलची माहिती. आता स्थानिक ज्युरिडिक्शनच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की विवाह संपन्न कुठं झाला, म्हणजे दोघांचं मॅरेज कुठे झालं, म्हणजे आता समजा की मुंबईमध्ये हस्बंड राहतो, नाशिकमध्ये जर वाईफ राहते, तर त्या दोघांचं मॅरेज जे आहे ते पुण्यामध्ये झालं असेल, तर तुम्ही पुण्या कोर्टामध्ये जे आहे ते टेरिटोरियल ज्युरिडिक्शन घेऊ शकता, कारण जे विवाह संपन्न जो झालेला आहे तो पुण्यामध्ये झालाय, त्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये झालाय. आता प्रतिवादी जिथे राहतो, म्हणजे प्रतिवादी रिस्पॉन्डंट जो आहे तो कुठे राहतो, त्या कोर्टामध्ये जाऊन तुम्ही त्याच्या टेरिटोरियल मध्ये जाऊन तुम्ही ते तुमचा दावा जो आहे तो तिकडे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन म्हणून दाखल करू शकता. शेवटचे राहिलेले एकत्र ठिकाण, म्हणजे हस्बंड अँड वाईफ दोघं एकत्र शेवटच्या ठिकाणी कुठे राहिले, जसं लग्न पुण्यामध्ये झालं आणि त्याच्यानंतर ते पुण्यामध्येच राहिले, किंवा मग समजा की एक बँगलोरमध्ये जाऊन राहिले तिथे, तर बँगलोरमध्ये पण ते कायदेशीर ज्युरिडिक्शन आहे, कारण ते शेवटचे जे एकत्र जे राहिले ते ठिकाण बँगलोर आहे. जर पुण्यामध्ये राहिले असेल तर पुणे. आता सध्याचे निवासस्थान, ते पत्नी जी आहे जर ती लग्नानंतर काही डिस्प्यूट नंतर वेगळी राहत असेल, तर ती ज्या पत्त्यावर राहते, तर पत्नी जी आहे ती तिच्या ऍड्रेसनुसार, म्हणजे तिच्या जवळपासच्या टेरिटोरियल ज्युरिडिक्शन मध्ये तो दावा दाखल करू शकतो. हस्बंडला याच्यामध्ये कमी चान्सेस असतात, जर हस्बंडनी केला तरी, तर ते जे ट्रान्सफर आहे ते पत्नी स्वतःच्या ज्युरिडिक्शन मध्ये घेऊ शकते, आणि मोस्टली जे मॅटर असतो ते पत्नी कुठे राहते, वाईफ कुठे राहते, त्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये ट्रान्सफर केला जातो. तर हे झालं आपलं सब्जेक्ट वाईज आणि तुमचं टेरिटोरियल ज्युरिडिक्शन बद्दलची माहिती. आता पुढे आपण न्यायालयाच्या जी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे किंवा प्रत्यक्ष कामकाज जे आहे ते कसं चाललं पाहिजे त्याच्याबद्दल माहिती घेऊ.
आता न्यायालयाची जी प्रशासकीय जी परिसंस्था असते, म्हणजे न्यायाधीश, म्हणजे न्यायालयामध्ये फक्त न्यायाधीश असला म्हणून ते न्यायालय होतं असं नाही. तर न्यायालयामध्ये जे आहे त्याच्यामध्ये जसेच न्यायाधीश जेवढे इम्पॉर्टंट आहे, तसेच इतर आजूबाजूचे जे कर्मचारी आहे, जे डिपार्टमेंट आहे, जे लोक असतात, म्हणजे न्यायालयात जेव्हा तुम्ही इंटर करता तेव्हा न्यायाधीशांच्या बाजूला तुम्हाला दोन व्यक्ती बसलेले दिसतात. एक असतो स्टेनो आणि एक असतो जेसी. म्हणजे यांचं जे आहे ते शिरस्तेदार असतं आणि दुसरा जो असतो तो स्टेनो, जो लघुलेखक असतो, स्टेनोग्राफर असतो. तर ते हे दोन जे असतात ते बाजूला बसतात, कारण मॅटर्स जे असतात ते काढून देणे हे काम असतं शिरस्तेदारचं. मॅटर कॉल आउट करणं हे काम असतं शिरस्तेदारचं. आणि तेच जर कुठली ऑर्डर पास करत असतील न्यायाधीश, तर ती रेकॉर्ड करून घेणं हे काम असतं स्टेनोग्राफरचं. त्यामुळे ते आजूबाजूला बसलेले असतात. दुसरं असतं फायलिंगवाले, जे फायलिंग डिपार्टमेंट जे असतं ते मॅटर्स तुमचं फाईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय स्क्रुटिनी करायचे, ते फायलिंग झाल्यानंतर काय त्रुटी आहे, काय ऑब्जेक्शन्स काढायचे, तर ते काम असतं फायलिंग डिपार्टमेंटचं. त्याच्यानंतर असतं काउन्सलर्स, म्हणजे फॅमिली कोर्टात जेव्हा तुमचं मॅटर फाईल होतं त्यानंतर जो फर्स्ट जी तुमची स्टेप आहे ते तुमचं काउन्सिलिंगसाठी जातं. आणि पाचवं जे आहे ते असतं बेलीफ. तर बेलीफचे जे काम असतं ते तुम्हाला जेव्हा तुमचं मॅटर जे आहे ते कोर्टात फाईल होतं, त्याच्यानंतर कोर्टात फाईल झाल्यानंतर जे पुढे जी प्रोसेस आहे ते तुम्हाला बेलीफ थ्रू करायचं असतं. आता आपण हे वन बाय वन घेऊया. तर फर्स्ट जे होतं आपण फायलिंगचे जे आपण करतो, आतापर्यंत आपण बघितले की फायलिंग कशी करावी, फायलिंग करताना कुठली दक्षता घ्यावी, फायलिंग केल्यानंतर करण्यासाठी आपल्याला आपण काही ज्या गोष्टी आहेत ते लक्षात घेतल्या पाहिजे. आज आपण बघू की फायलिंग झाल्यानंतर पुढे काय होतं. एकदा की तुमचा मॅटर कोर्टामध्ये फाईल झाला, तो फाईल झाल्यानंतर ती स्क्रुटिनी डिपार्टमेंटमध्ये जातं. स्क्रुटिनी डिपार्टमेंटमध्ये त्याच्यामध्ये पाहिलं जातं की तुमचं जे तुम्ही जो दावा दाखल केलाय ते योग्य ज्युरिडिक्शन मध्ये केला आहे का, तुमचे जे प्रेयर्स आहेत ते कोणते आहेत, त्या प्रेयर्स प्रमाणे तुम्ही किती कोर्ट फी भरलेली आहे, ची कोर्ट, जर हे सर्व स्क्रुटिनीमध्ये जेव्हा पुढे जातो दावा, तर त्याच्यानंतर जे आहे ते तुमच्या दाव्याला एक रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक दिला जातो आणि मग जे तुमचं मॅटर जे आहे ते मूळ कोर्टामध्ये दिलं जातं. आता ते मॅटर जे आहे जेव्हा मूळ कोर्टामध्ये जातं, तर सर्वात आधी जे आहे ते मॅटर, फर्स्ट जे स्टेप आहे त्याच्यामध्ये ते मॅटर तुमचं जे आहे ते तुम्ही समन्ससाठी टाकता. आता ते समन्ससाठी जेव्हा मॅटर जातं तेव्हा ते समन्स, आतापर्यंत आपण बघितलं की समन्स काढायचे आपल्याला, समन्स काढण्याचे प्रकार काय, जर समन्स आपल्याला जर बजावता नाही आलं ह्याच्यामध्ये बेलीफ तर्फे किंवा तुमच्या पोस्टातर्फे, तर आपल्याला सबस्टिट्यूट मध्ये आपण काय करायचं, तर याबद्दल आपण अभ्यास आपण केला. पण आता एकदा समजा की तुम्ही न्यायालयात गेला, तुमचं फायलिंगच्या दिवशी तुमचं फायलिंग योग्य पद्धतीने झालं, तुमचं मॅटर बोर्डावर योग्य पद्धतीने आलं, त्याच्यानंतर मॅटर जे आहे ते लागल्यानंतर समन्स इश्यू पण झाला. तर समन्स इश्यू झाल्यानंतर तुमचं जे फर्स्ट स्टेप असतं ना, ते असतं ते समन्स जे आहे ते एक्झिक्यूट करून घेणं. तर आता ते एक्झिक्यूट करण्याचं काम कोणाचं असतं, तर ऍडव्होकेट म्हणून तुमचा असतं. आणि ते तुम्ही कोणा थ्रू करता, तर फर्स्ट जो न्यायालयात जो बेलीफ असतो त्याच्या थ्रू तुम्हाला ते एक्झिक्यूट करायचं असतं. प्रत्येक टेरिटोरियल ज्युरिडिक्शन म्हणजे प्रत्येक एरिया वाईज जे असतं तुमच्या न्यायालयाच्या ज्युरिडिक्शन मध्ये वेगवेगळे बेलीफ असतात. तर त्या बेलीफला जाऊन अप्रोच करणे आणि ते समन्सची जी आहे ती पूर्तता करणे, हे जे काम असतं ते बेलीफचं असतं. तर ते बेलीफ कडनं कशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचंय ते तुम्हाला त्याची दक्षता घ्यावी लागते आणि तुम्हाला ते बेलीफ कडनं करून घ्या. जर ते बेलीफ कडनं नसेल होत किंवा ते जर त्या टेरिटोरियल ज्युरिडिक्शन मध्ये नसेल, म्हणजे त्या एरियामध्ये नसेल न्यायालयाच्या, जर रिस्पॉन्डंट न्यायालयाच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर राहत असेल, तर मग ते थ्रू पोस्टल केलं जातं. म्हणजे पोस्टा थ्रू कोर्टाच्या स्पीड एडी कार्ड थ्रू ते तुम्ही समोरच्या पार्टीला पाठवता आणि ते पार्टी जे तुमचं एडी कार्ड जे आहे ते सही करून ते परत न्यायालयात जेव्हा येतं तेव्हा तुमची जी आहे समन्सची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाते, पूर्ण होते. म्हणजे बेलीफ, फर्स्ट बेलीफ, सेकंड जे आहे ते थ्रू पोस्टल, थ्रू इंडियन पोस्ट, त्याच्यानंतर जे तुमचे सबस्टिट्यूट जे आपण बघितले की सबस्टिट्यूट सर्व्हिस, प्रायव्हेट सर्व्हिस असेल किंवा मग पब्लिकेशन असेल किंवा मग इतर पोलीस थ्रू असेल, तर ते तुमचं सबस्टिट्यूट सर्व्हिस त्याच्यानंतर येतं. तर त्यामुळे तुम्ही
बेलिफचं इम्पॉर्टंट काय आहे ते तुम्हाला आता आजच्या लेक्चरमध्ये समजलं असेल. तर ह्याच्यामध्ये थर्ड जे इम्पॉर्टंट जे असतात ते असतात शिरेस्तदार. आता शिरेस्तदार म्हणजे जे जेसी असतात कोर्टात, तर त्यांचं काम काय असतं? तर शिरेस्तदाराचं पहिलं जे काम आहे ते आहे बोर्ड किंवा कॉज लिस्ट तयार करणे. म्हणजे तो तुमचा जो तुम्ही कॉज लिस्ट बघता, पूर्ण दिवसाचा जो बोर्ड बघता 1, 2, 3, 4, तर ते कोण तयार करतं? तर ते पहिलं काम असतं शिरेस्तदारचं. त्याचं काम असतं की ते बोर्ड तयार करणं, त्यात योग्य ते स्टेजेस जे आहे ते स्टेजेस मध्ये ते टाकणं, त्या मॅटरमध्ये कुठल्या मॅटरमध्ये काय त्या दिवशी होत आहे डेली कॉज लिस्टमध्ये, तर ते रोजनामामध्ये रेकॉर्ड करणं व्यवस्थितपणे आणि त्याप्रमाणे ते बोर्ड ऍडजस्ट करणं किंवा दप्तर व फाईल. म्हणजे जर समजा की आज तुमचा बोर्डावर मॅटर आहे, तर ते मॅटर जे आहे ते बोर्डावर तुमच्या टेबलवर डायसवर करून ठेवणं आणि योग्य ते कॉल आउट केल्यानंतर ते न्यायाधीशांसमोर देणे आणि त्याच्यामध्ये योग्य ते जे कुठलं ऍप्लिकेशन असेल किंवा कुठली स्टेज असेल, आर्ग्युमेंट असेल, तर ते पेपर्स जे आहे ते न्यायाधीशांपर्यंत पोहोचवणे, हे जे काम असतं ते शिरेस्तदारचं असतं. त्यामुळे जर तुम्ही कोर्टात जाता आणि तुम्ही जर त्यांच्या स्टाफशी जर वाद केला, तर ते योग्य ते कागदपत्र जे आहे ते पूर्णपणे न्यायाधीशापर्यंत पोहोचवणार की नाही पोहोचवणार, किंवा एक त्याची जी भीती असते ती तुम्हाला असते. त्यामुळे तुम्ही कोर्टात जेव्हा जाता त्यावेळी जो स्टाफ असतो, कोर्ट स्टाफ असतो, शिरेस्तदार असतो किंवा फायलिंगवाला असेल, बेलीफ असेल, तर त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागणे किंवा त्यांना तितकाच मान देणे हे गरजेचं आहे. कारण जज बरोबर जे बाकीचे जे तुमचे कामं आहेत ते इतर स्टाफवर पण तेवढेच डिपेंडेंट असतात. तर हे काम आपण पाहिलं शिरेस्तदाराचं काय काम असतं. आता त्याच्यानंतर आपण काल बघितलं आपल्या लेक्चरमध्ये की काउन्सलर जे आहे तुमचं जेव्हा मॅटर जातो तेव्हा काउन्सलरचे काय काय काम नसतं. तर पक्षकारांमधील जो वाद सोडवण्याचा जो प्रयत्न असतो ते पहिलं काउन्सलर करतात. त्याच्यानंतर जर तो वाद सुटला नाही तर तुमचं मॅटर जे आहे ते कोर्टामध्ये आलं जातं आणि जज त्याच्यामध्ये रिटर्न स्टेटमेंट घेऊन जे काही पुढचे प्रक्रिया आहे ती केली जाते. त्याच्यामध्ये ती प्रक्रिया केली जाते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्टेनोग्राफर आपण ऐकला असेल किंवा तो जो रेकॉर्ड करण्याचा जो काम असतो साक्षींची, तर ते स्टेनोग्राफर करतो किंवा एखादी ओरल ऑर्डर पास करायची असेल तर ते जे डिक्टेट करतो, जज जे असतात जे डिक्टेट करतात, तर ते स्टेनोग्राफरला करतात आणि स्टेनोग्राफर ऍज पर डिक्टेशन ती ऑर्डर जी आहे ती रेकॉर्ड करतं. त्याच्यानंतर न्यायाधीशांना दाखवून ते ऑर्डरवर सही घेऊन ते अपलोड करण्याचं काम जे असतं ते स्टेनोग्राफरचं असतं. मग ज्यावेळी स्टेनोग्राफर एखादी ऑर्डर जर रेकॉर्ड करत असेल किंवा एखादं नोंद म्हणजे तुमचे पुराव्याचे क्रॉस एक्झामिनेशन रेकॉर्ड करत असेल, तर त्यावेळी एकदा रेकॉर्ड झाल्यानंतर त्याची प्रत मागून घेऊन त्याच्यामध्ये जर काही करेक्शन असतील तर ते करेक्शन्स जे आहे ते त्यावेळी सुचवणे गरजेचे आहे. कारण एखाद्या वेळी जर ऑर्डर अपलोड झाली तर ती ऑर्डर तुम्हाला मॉडिफिकेशन करावी लागते. तर जर तुम्ही ती जी ऑर्डर असेल किंवा ते फायनल केलेलं जे क्रॉस एक्झामिनेशन असेल ते तुम्ही त्याच वेळी जर तुम्ही मागून घेतलं, जे ते तुम्ही वाचन केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही लक्षात आलं की हे असं नाही हे असं आहे, तर ते तुम्ही त्यावेळी सुचवलं तर ते जे करेक्शन आहे, जे रेक्टिफिकेशन आहे ते त्या योग्य त्यावेळी होऊ शकतं. त्यामुळे जे स्टेनोग्राफर असतात जे पण काही रेकॉर्ड करतात किंवा मग जे काही ऑर्डर असतात ते जे टाईप करतात, तर ते तुम्ही त्यावेळी रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून मागू शकता की ऍटलिस्ट तुम्हाला कळेल की काही त्यावेळी ऑर्डर जे आहे ते तुम्हाला स्टेनोग्राफर जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत देणार नाही. त्यामुळे तुम्हाला ते वाद नाही घालायचं. पण जे क्रॉस एक्झामिनेशन आहे म्हणजे तुम्ही प्रतिवादींची जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन करता ते तुम्ही आधी मागू शकता. ते तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्यानंतर जे त्यात काय करेक्शन आहे ते तुम्ही सुचवू शकता आणि त्याच्यानुसार ते करेक्शन करून फायनल जे आहे ते न्यायाधीश आपली सही करून ते तुमचा जो एव्हिडन्स आहे जे क्रॉस एक्झामिनेशन आहे ते रेकॉर्डला देऊ शकतो. ऑर्डरमध्ये थोडं वेगळी प्रोसेस आहे. ऑर्डरमध्ये जेव्हा सही होते त्यानंतर ती तुम्ही ऑर्डर वाचता आणि ती ऑर्डर जर टेक्निकल काही म्हणजे काही टायपोग्राफिकल मिस्टेक असतील तर ते तुम्ही सुचवू शकता. पण ऑर्डर एकदा तुम्ही घेतली आणि त्याच्यावर जर न्यायाधीशांची सही झाली असेल तर त्याच्यानंतर जर तुम्हाला काही सुचवायचं असेल तर ते तुम्ही सुचवू शकत नाही. त्याच्यात फक्त क्लेरिकल इरर किंवा टायपोग्राफिकल जर काही मिस्टेक असेल ते तुम्ही चेंजेस करून घेऊ शकता त्यामुळे हे जे न्यायालयामध्ये आपण बघता की जज बरोबर जे काही वेगळे डिपार्टमेंटचे लोक असतात तर त्यांचं जे इम्पॉर्टन्स आहे
काय आहे ते तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये कळालं असेल. तर त्यामुळे ते आजूबाजूचे जे लोक आहे त्यांचं इम्पॉर्टन्स पण तेवढंच आहे. त्यांच्याशी त्यांना जो मानपान देणं आहे, त्यांच्याशी जे बोलणं आहे, त्यांचा जो ॲटिट्यूड आहे तो आपण टेस्ट करणं सोडा. त्यांना योग्य तो मानपान द्या आणि त्यांच्याकडनं आपलं काम लवकरात लवकर कसं करता येईल किंवा प्रेमाने बोलून आपलं काम कसं चांगल्या प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ. हा, एखाद्या वेळेस जर तुम्हाला योग्य ते प्रतिसाद देत नसेल, तर त्यावेळी त्याची कंप्लेंट किंवा ते जे तुमचं काही प्रॉब्लेम असेल, ते तुम्हाला न्यायाधीशासमोर मेन्शन करून ते काम करून घेणं गरजेचं आहे. पण एखाद्या वेळेस खरोखरच तो काहीतरी टेक्निकल रिझन, खरोखर काही जेन्युइन रिझनमुळे ते डिले होत असेल किंवा त्याला एखादी फाईल मिळत नसेल, तर तुम्ही त्याला जे आहे ते सपोर्ट करणं किंवा त्याचं वेट करणं ते गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्या परिस्थितीमध्ये तो अडकला असेल जेन्युइन रिझनमुळे, तर तुम्ही त्याला सपोर्ट करा. पण जेन्युइन रिझन नसेल, तुम्हाला वाटत असेल की तो काहीतरी मॅनेज झालेला आहे किंवा तो मुद्दामून काही करतोय, तर अशा वेळी तुम्हाला ते मॅटर जे आहे जज साहेबांसमोर मेन्शन करून तुम्हाला ते त्यांची चूक जी आहे ते तिकडे दाखवणे किंवा जर गरज पडल्यास त्यांच्या विरोधात कंप्लेंट करणं हे गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या मॅटरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लॉस झाला नाही पाहिजे. पण हे जेणेकरून तुम्ही टाळा. तुमचं काम जे आहे प्रेमाने कशा प्रकारे होईल आणि ते पुढे तुमचा जो मॅटर आहे तो पुढे जाऊन तो तुम्ही तुमचं काम पुढे कसं नेऊ शकता ह्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. आणि हे आता आपलं झालं कोर्ट स्टाफ रिलेटेड. आता प्रत्यक्ष जे कामकाज आहे, तर त्या प्रत्यक्ष कामकाजामध्ये तुम्हाला काही करायचं म्हणजे तुम्ही मॅटर फाईल केला, बोर्डावर आला, समन्स इश्यू केलं. समन्स इश्यू केल्यानंतर आता पुढे काय? किंवा ते समन्स इश्यू करण्यापर्यंत तुम्हाला काही तयारी करून तुम्हाला कोर्टासमोर जायचंय. तुमचा जो कामकाज आहे ते कशा प्रकारे मॅनेज करायचंय, तर त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. पहिलं तर जे आहे तुम्हाला ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तुमचं सकाळचे जे कामकाज आहे ते पहिलं तर बोर्ड तपासणे. बोर्ड तपासणे म्हणजे तुमची जी डायरी तुम्ही मेंटेन करता, त्या डायरीमध्ये किती मॅटर्स आहेत. ते मॅटर्स जे आहे ते कुठल्या-कुठल्या स्टेजला आहे, कोणत्या-कोणत्या कोर्टामध्ये आहे, हे तुम्हाला योग्य पद्धतीने तुमच्या डायरीमध्ये मेन्शन करणे आणि ते त्याप्रकारे तुमचं जे पूर्ण दैनंदिन कामकाज आहे, ते तुम्हाला योग्य पद्धतीने तुमच्या डायरीमध्ये नोंद करणे हे गरजेचं आहे. सकाळच्या कामकाजामध्ये आपण बघितलं की चेकिंग द बोर्ड म्हणजे आपण जर बोर्ड पाहतो, तर त्यामुळे न्यायालय सुरू होण्यापूर्वी ते तुम्हाला बघायचं आहे. जी कॉज लिस्ट आहे ती आपली तपासून बघा. तुमचं जे मॅटर आहे ते कोणत्या क्रमांकावर लागलेले आहे. त्या मॅटरमध्ये स्टेज काय आहे? त्या मॅटरमध्ये तुम्हाला कोणती कामकाज करायचं आहे? कुठल्या कागदपत्र सबमिट करायचे आहे? त्याचं योग्य ते मॅनेजमेंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर एखादं मॅटर जर तुमचं बोर्डावर लागलं नसेल, तर ते योग्य त्यावेळी म्हणजे बोर्ड चालू होण्यापूर्वी किंवा बोर्ड चालू झाल्यावर त्यावेळी ते मेन्शनिंग करून त्या न्यायालयाला दाखवणे की न्यायाधीशांना दाखवणे की हे आज मॅटर जे होतं हे मागच्या या दिवसाप्रमाणे माझं आजच्या तारखेला दाखवलं होतं. पण आज ते बोर्डावर आलं नसेल तर ते मेन्शनिंग करून बोर्डावर घेणे आणि जे कोर्ट स्टाफ आहे त्यांना ती फाईल काढून देण्यासाठी तुम्हाला मेन्शनिंग करावं लागतं. जर तुमचे एखाद्या वेळी एक एकाच न्यायालयामध्ये 2-3 वेगवेगळ्या न्यायाधीशांसमोर मॅटर असेल, तर कुठले जे प्रायोरिटीवर मॅटर तुम्हाला घ्यायचंय, जे इम्पोर्टंट मॅटर आहे, ते आधी घेणे आणि दुसऱ्या कोर्टामध्ये जाऊन त्या कोर्ट स्टाफला सांगून किंवा शिरस्तेदाराच्या मदतीने ते मॅटर कीप बॅक ठेवणे किंवा मी या न्यायालयामध्ये बिझी असल्यामुळे हे जे मॅटर आहे ते तुम्ही 12:30ला किंवा 1ला जेणेकरून आपलं जर 11ला बोर्ड चालू होत असेल, तर प्रायोरिटी बेसवर तुमचं जे इम्पोर्टंट मॅटर चालवणे आणि नंतर जो तुमचा मॅटर असेल, ज्याच्यामध्ये काही कामकाज करायचं असेल किंवा ते जास्त प्रायोरिटी नसेल, तर त्याला कीपबॅक ठेवणे किंवा तुमच्या इतर कलीगच्या मदतीने किंवा इतर कुठल्या क्लर्क किंवा स्टाफच्या मदतीने त्याला कीपबॅक कसं करता येईल, ते ते तुम्ही करणे हे अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते रजिस्ट्री कोऑर्डिनेशन म्हणजे तुमची जर कागदपत्राची जर पूर्तता करायची असेल, म्हणजे जर तुम्ही समन्स इश्यू केलेला असेल, तर त्याच्यामध्ये प्रोसेस फी भरायची असेल, तर ती पूर्तता पूर्णपणे झालेली आहे का? बेलीफकडून पूर्णपणे समन्सची
ती अधिकृतरित्या ते ड्युली सर्व्ह झालेलं आहे का? ते सर्व्ह झालं असेल तर त्याची जी पोचपावती आहे ती न्यायालयामध्ये पोहोचलेली आहे का? तर ह्या सर्वांची जी माहिती आहे तुम्हाला मॅटर जर बोर्डावर असेल तर ती मॅटर पुढे मेन्शन करण्यापासून किंवा ते तुमच्या कॉलिंग प्रमाणे जर मॅटर येत असेल तर ह्याच्या आधी ही पूर्तता पूर्णपणे झालेली आहे का? तर हे जे काम आहे तुम्हाला ते दैनंदिनरित्या म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला करणे गरजेचे आहे. आता ह्याच्यामध्ये समजा की एखाद्या मॅटरमध्ये तुम्ही काही कामकाज पूर्ण करू शकत नसाल, काही किंवा तुमची पर्सनल डिफिकल्टी असेल, तुम्ही त्यावेळी हजर राहू शकत नाही, तर त्यावेळी तुम्हाला अर्जंटमेंट ॲप्लिकेशन दाखल करणं गरजेचं आहे, की तुम्ही कुठल्या कारणामुळे ते कामकाज जे आहे ते पुढे नेऊ शकत नाही. प्रॅक्टिकल डिफिकल्टीमध्ये तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही काही टेक्निकल रिझनमुळे किंवा काही अडचणीमुळे जर कोर्टात उपस्थित राहू नसाल शकत, तर त्यावेळी तुम्हाला ॲडजॉर्नमेंट ॲप्लिकेशन जे आहे ऑर्डर 17 नुसार नियम 1 रूल 1 नुसार तुम्हाला ॲडजॉर्नमेंट ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला मुदतवाढीसाठी जो अर्ज आहे, तो कोर्टात दाखल करणे गरजेचं आहे. जेणेकरून तुमचं जे तुमचं जे मॅटर आहे त्याच्यामध्ये तुमचं कोणत्याही प्रकारचं ॲडव्हर्स ऑर्डर जे आहे ते होणार नाही आणि तुम्हाला तुमची जी न्यायालयात जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी वेळ दिला जाईल. तर यामुळे तुमचं जे कामकाज आहे ते पूर्णपणे योग्य पद्धतीने सॉल्व्ह होईल. आता हे कामकाज करत असताना सर्वात आधी आपण बघितलं की तुमची डायरी मेंटेन करणे. डायरीमध्ये योग्य ते मॅटरचे स्टेजेस, मॅटरचा नंबर, कोर्ट नंबर, तुमचा पक्षकार जर त्या मॅटरमध्ये गरजेचे असतील तर त्या पक्षकाराला बोलावून घेणे कोर्टामध्ये. त्यांना काही जे स्टेजेस असतात जसं तुम्ही इश्यू प्रोसेस करता, तर त्यावेळी पक्षकारांची उपस्थिती गरजेची नसते. तर त्यावेळी तुम्ही पक्षकाराला सांगू शकता, की बाबा या दिवशी तुम्ही नाही आलात तरी चालेल किंवा तुम्हाला काही ॲप्लिकेशन दाखल करायचे असेल, जर तुम्ही ते नोटरी केलेले असेल, तर त्यावेळी पक्षकाराला बोलावणे तुम्ही न बोलावता सुद्धा तुमचं कामकाज जे आहे पूर्ण करू शकता. पण जर तुम्हाला ते अफर्म करायचं असेल, तुम्हाला नोटरी करायचं नसेल, तर त्यावेळी पक्षकाराची जी उपस्थिती असते ती मॅन्डेटरी असते. त्यांना तुम्हाला उभं ठेवावं लागतं. काही जे क्रॉसचे मॅटर असतात किंवा काउन्सिलिंगसाठी जे मॅटर असतात, त्यामध्ये जे आहे पक्षकारांची उपस्थिती असते ती गरजेची असते. त्यावेळी तुम्हाला त्यांना कोऑर्डिनेट करून या दिवशी तुमचं मॅटर आहे आणि या दिवशी तुम्हाला एवढ्या वाजता तुम्हाला कोर्टात हजर राहणे गरजेचे आहे. हे तुम्हाला आदल्या दिवशी त्यांना कल्पना देणे गरजेचे असते. त्याचबरोबर तुम्हाला जी प्रक्रिया आहे, दुसऱ्या दिवशी मॅटर तुम्हाला काय करायचं तेच कागदपत्र पूर्णपणे रेडी करून ते तुमच्या डायरीप्रमाणे ॲडजस्ट करणं हे गरजेचं असतं. आणि हे करत असताना जर तुम्हाला काही मदत लागत असेल, जर तुम्हाला कडून काही मदत हवी असेल, की योग्य तो समन्स झालेला आहे की नाही, त्याचा रिपोर्ट आलेला काही नाही, ते कन्सर्न डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्याची माहिती घेणे आणि अचूक अशी माहिती घेऊन ते न्यायाधीशांसमोर मेन्शन करणे हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे कागदपत्र जे आहे रजिस्ट्रीमध्ये म्हणजे समन्सची कोर्ट फी तुम्ही भरली नसेल, तर ती त्या योग्य वेळेमध्ये भरणे, ती कोर्ट फी भरल्यानंतर योग्य त्या बेलीफकडे जाऊन त्या बेलीफला अप्रोच करून ते समन्सची पूर्तता पूर्ण करणे. जर ती बजावली नसेल तर ती कशा योग्य प्रकारे बजावू शकता किंवा जर ते बजावण्यासाठी जर तुम्हाला काही एक्स्ट्रा टाइम लागत असेल तर कोर्टाला तुम्ही एक्सटेन्शनसाठी अर्ज करू शकता, की या कारणामुळे जी आहे ती समन्सची जी पूर्तता आहे ती करता आली नाही, तर मला तुम्ही एक्सटेन्शन द्या. मी पुढच्या तारखेपर्यंत ही जी बजावणी आहे, हे जे कामकाज आहे ते पूर्णपणे पार करेल. तर ह्या ज्या तुमच्या प्रॅक्टिकल जे तुम्ही मॅटर जेव्हा तुम्ही फायलिंग करता, तर त्या फायलिंग केल्यानंतर जस्ट प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम्स जे आहे, प्रॅक्टिकल जे अडथळे आहे ते तुम्हाला येतात आणि ते अडथळे तुम्हाला कशाप्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत, कोऑर्डिनेशन कसं ठेवायचं आहे, क्लायंट बरोबर कोऑर्डिनेशन कसं करायचं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिल्या. आणि आजच्या लेक्चरमध्ये आज तुम्हाला लक्षात आलं असेल, की नुसतं तुम्हाला कायद्याचे नाही, म्हणजे नुसतं नॉलेज असणं, तुम्हाला कुठल्या सेक्शनमध्ये काय-काय जे तुमचं फाईल करायचं आहे, ते गोष्टी माहीत असणं हे गरजेचं नसून, तर तुमचा जो अप्रोच आहे, तो दृष्टिकोन जो आहे, तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. त्या ज्या प्रक्रियेचा आदर करून जो इतर स्टाफ आहे, त्यांच्या सोबत मिळून किंवा काउन्सिलर समोर जाऊन आपल्याला कोणत्या गोष्टी ज्या आहे, काउन्सिलरला जे अपेक्षित आहे किंवा आपले जे पक्षकार आहे, जर एखादा तुमचा आज समजा की मॅटर आहे आणि ते तुम्ही काउन्सिलिंगसाठी मॅटर असेल, तर काउन्सिलिंगमध्ये काय होतं, की बहुतेक वेळा असं होतं, की पक्षकाराला काही माहिती नसल्यामुळे पक्षकार जो आहे थोडा गोंधळतो, की मी काय बोलू, काय नाही. त्याला एक भीतीचं वातावरण असतं त्याच्यामध्ये.
तर जेणेकरून जेव्हा मॅटर जो आहे तो काउन्सिलिंगसाठी असेल तर तुम्हाला तुमचा जो क्लायंट आहे, जो पक्षकार आहे, त्याला योग्य पद्धतीने तयार करणं हे जे काम आहे हे तुमचं आहे. काउन्सिलर समोर काय होणार, कोणते प्रश्न जे आहे एक्सपेक्टेड आहे. आता एक्सपेक्टेड प्रश्नामध्ये काय आहे, काउन्सिलर जो आहे तो तुम्हाला, जर तुम्ही पिटिशनर असाल तर तुम्ही पिटिशनर का फाईल केलेला आहे, त्या पिटिशन जे फाईल करण्याच्या मागचा तुमचा उद्देश काय आहे, त्या पिटिशन मध्ये तुम्हाला काही एक्सपेक्टेड काय आहे. जर ते पिटिशन फाईल केलं असेल त्याच्यामध्ये जर कोणाचं मॅन्युप्युलेशन असेल, कोणाच्या दबावामध्ये ते पिटिशन फाईल केलेलं असेल तर ते पिटिशनचं जे आहे ते फायदे तोटे जे आहे ते सांगण्याचं काम जे आहे ते काउन्सिलर करतो तुमच्या पक्षकाराला. आणि त्यावेळी जर तुमच्या पक्षकाराला माहीत नसेल की आपण जे पिटिशन जे फाईल केलंय ते ह्या रिझनमुळे केलंय आणि ह्या रिझनमुळे आपल्याला जे एक्सपेक्टेड जे आपलं आउटपुट आहे ते हे आहे, किंवा मग समजा की तुम्हाला उचित असं काउन्सिलिंग त्यांना नसेल केलं, म्हणजे तुमच्या क्लायंटला जर तुम्ही प्रिपेअर नसेल केलं तर काउन्सिलिंगमध्ये ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तुम्ही तुमच्या क्लायंटला एक मिसगाईड करून किंवा चुकीची माहिती देऊन ही केस फाईल केलेलं आहे असं प्रूव्ह होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुमच्या पक्षकाराला काउन्सिलर समोर पाठवा त्यावेळी त्याचं योग्य ती पूर्वतयारी करणे, म्हणजे त्याला प्रिपेअर करणे. एक तर आपण या न्यायालयात का आलोय, या न्यायालयात येण्याचं कारण काय आहे, या न्यायालयात येऊन आपल्याला जे आहे आपले एलिगेशन्स काय आहे समोरच्या पार्टी विरोधात, या एलिगेशन विरोधात आपले प्रेयर्स काय आहेत, आणि आपल्याला जे प्रेयर्स जर आपल्याला मिळाले नाही तर त्याचं सबस्टिट्यूट आपल्याकडे काय आहे, किंवा जर आपल्याला सेटलमेंट करायचं असेल किंवा आपल्याला दोन्ही पार्टीमध्ये समझोता करायचा असेल तर त्या समझोत्यासाठी आपले एक्सपेक्टेशन काय आहे, किंवा आपण काय अपेक्षित करतो जर समझोता करायचा असेल. तर ह्या सर्व गोष्टीचं जे आहे ते पूर्वकल्पना तुमच्या क्लायंटला देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तो काउन्सिलर समोर जाऊन त्याच्या मनात कोणतीही भीती न राहता तो व्यवस्थितरित्या आपला केस जी आहे, आपली बाजू आहे ते काउन्सिलरला समजू शकतो. आणि मेन जे आहे, तुम्ही जे क्लायंट कधी कधी तुम्हाला बोलतो की काउन्सिलर समोर तर ते विरोधी पक्षाने हे असं सांगितलं तसं सांगितलं, तर तुम्ही ते काउन्सिलर समोर जे काही घडतं त्याचा फायदा जो आहे तो तुम्ही कोर्टात घेऊ शकत नाही. जर काउन्सिलर समोर जर दोन्ही पार्टी बोलत असेल की आम्हाला एकत्र राहायचंय, किंवा जर ते काही गोष्टी ऍग्री करत असतील तर ते बंधनकारक नसतं पार्टीजवर. नेक्स्ट डेला कोर्टात येऊन ते सांगू शकतात की बाबा आम्हाला हे करायचं नाही, तर त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. त्याच्यामध्ये जे बोलणं असतं पार्टीचं एकमेकांशी किंवा काउन्सिलर समोर जो अप्रोच असतो ते पूर्णपणे कॉन्फिडेन्शियल असतो आणि तो तुम्ही कोर्टामध्ये यूज करू शकत नाही. त्यामुळे तुमचा जो काउन्सिलर रिपोर्ट असतो ते फक्त सेटेल किंवा मग फेल्ड या दोन प्रकारेच तो काउन्सिलर रिपोर्ट कोर्टात फाईल केला जातो. तिकडे काय झालं, कोणत्या पार्टीने काय सांगितलं, दोघांमध्ये काय ठरलं, काय अपेक्षित होतं, या सर्व गोष्टी काउन्सिलर आपल्या रिपोर्टमध्ये लिहित नाही. फक्त काउन्सिलिंगमध्ये तो कुठली पार्टी हजर झाली, कुठल्या पार्टी हजर झाल्यानंतर काउन्सिलर जे आहे तो त्याचा रिपोर्ट फेल्ड किंवा मग सक्सेस असा रिपोर्ट कोर्टासमोर फाईल करतो. त्यामुळे काउन्सिलर समोर तुमच्या पक्षकाराने किती बोलावं, कोणते मुद्दे काउन्सिलर समोर मांडावे हे तुम्ही त्याला पूर्णपणे सांगणं हे गरजेचं आहे. आणि ज्यावेळी पक्षकार जो आहे तुमचा काउन्सिलिंग मधनं बाहेर येतो तर आतमध्ये काय गोष्ट झाल्या, काही तुमचं डिस्कशन झालं हे तुम्ही त्याच्याकडून ऐकून घेऊन त्याला योग्य ते मार्गदर्शन करणं हे अपेक्षित आहे, जेणेकरून तो सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंगला जाईल. त्यावेळी त्याचे जे काही मुद्दे असतील तो त्या चांगल्या प्रकारे कसे सांगू शकतो हे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही डिस्कशन करता तुमच्या पक्षकाराचे त्यावेळी तुम्हाला कळतं की तुमच्या पक्षकाराला कोणती कल्पना द्यायची आहे, जेणेकरून सेकंड काउन्सिलिंगमध्ये तो योग्य, म्हणजे फर्स्ट काउन्सिलिंगमध्ये जर तो गडबडला, जर त्याने त्याच्याशी तुम्ही डिस्कशन केलं तर तुम्हाला कळेल की काही बोलणं अपेक्षित होतं आणि काही बोलणं अपेक्षित नव्हतं, तर ते तुम्ही जे आहे ते दुरुस्त कसं करू शकता, तर ते सेकंड काउन्सिलिंगमध्ये. जर तुमचा क्लायंट गडबडलेला असेल, जर त्याला कळत नसेल किंवा तो त्यावेळी मनस्थितीत नसेल की कोणतं डिसिजन घेण्याचा, तर तुम्ही तुमच्या क्लायंटला सजेस्ट करू शकता की तुम्ही आजच्या काउन्सिलिंगमध्ये जे काही होतंय ते फक्त ऐकून घ्या
आणि तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही नेक्स्ट काउन्सिलिंगसाठी एक शॉर्ट डेट किंवा नेक्स्ट डेटमध्ये जाऊन तुम्ही सांगतो किंवा विचार करून फॅमिलीला किंवा माझे क्लोज रिलेटिव्ह आहे किंवा माझे वकील आहेत त्यांच्याशी डिस्कस करून मी माझं म्हणणं तुम्हाला सांगतो असं म्हणून ते काउन्सिलिंगसाठी नेक्स्ट डेट घेऊ शकतो. हा, जर समोरची जी व्यक्ती आहे जर फक्त टाइमपाससाठी जर काउन्सिलिंगची डेट घेत असेल तर त्यावेळी तुम्ही तुमच्या पार्टीला सांगून त्या काउन्सिलर समोर जाऊन की बाबा हे जे आहे यांचं इंटेन्शन चुकीचं आहे हे सांगणं अपेक्षित आहे आणि काउन्सिलर जो रिपोर्ट आहे फेल म्हणून तुम्ही कोर्टामध्ये देणं हे सांगणं तुम्हाला अपेक्षित आहे, जेणेकरून जर तुमच्या मॅटरमध्ये खरंच जर असं असेल की मॅटर सॉल्व्ह होऊ शकतो तर तुमच्या पार्टी जी आहे त्यांना योग्य तो वेळ देणं अपेक्षित आहे. जर तो होऊ शकत नसेल तर मग तो लवकरात लवकर तुमचं काउन्सिलिंग संपून तुमचं कोर्टात मॅटर कसं चालू होईल याची दक्षता जी आहे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या कायद्याच्या ज्ञानाप्रमाणे तुमचा जो अप्रोच आहे तुमचा जो दृष्टिकोन आहे तो कशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता एकत्रित करून तुम्ही यशस्वीरित्या पुढे जाऊ शकता हे तुम्ही बघता. आणि त्याचबरोबर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की प्रशासकीय म्हणजे जे कोर्टाबरोबर जो इतर स्टाफ असतो जसं फायलिंगचा शिरेस्तेदार असतो, रोजनामा रेकॉर्ड करणारा असतो किंवा बेलीफ असतो, हे जे ऍडमिनिस्ट्रेशन वाले जे माणसं असतात डिपार्टमेंटवाले त्यांच्याशी तुम्हाला कसं कोऑर्डिनेट करायचं आहे, त्यांचा फायदा तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेजला होतो आणि तो फायदा कशा प्रकारे घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर फॅमिली कोर्टमध्ये खरंच जर तुम्हाला तुमचं असं असेल की बाबा मला सक्सेसफुल ॲडव्होकेट मला फॅमिली कोर्टामधलाच बनायचं आहे तर एक तर तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणे गरजेचं आहे. सेकंड जो तुमचा अप्रोच आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. जर तुम्ही काउन्सिलर पुढे जाता तर तुमच्या क्लायंटला जे आहे तुमच्या पक्षकाराला योग्य ते मार्गदर्शन तुमच्याकडनं मिळणे गरजेचं आहे. आणि थर्ड जे आहे ते हे सर्व करत असताना जे प्रशासकीय जे अधिकारी आहे जजचे जे सबऑर्डिनेट अधिकारी जे आहे त्यांच्याबरोबर तुम्ही चांगल्या प्रकारे कसं काम करून त्यांच्याशी तुमचं जे केस आहे त्याच्याबद्दल उचित असं मार्गदर्शन घेऊन ते तुमचं केस पुढे घेऊन जाऊ शकता. तर या सर्व ज्या मेन गोष्टी आहे ते आज आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितला की मॅटरमध्ये तुम्हाला जर खरंच जर तुम्हाला फॅमिली कोर्टामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर कोणते कोणते तुम्हाला प्रिकॉशन्स घेणे गरजेचे आहे, कोणते कोणते कायदे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, कोणत्या प्रकारे स्टाफ बरोबर अप्रोच करणे हे गरजेचे आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही आज बघितलं तर त्याबद्दल कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही आता मला विचारू शकता. येस, एक एक करून विचारा जेणेकरून आपण सगळ्यांचे जे प्रश्न आहे ते घेऊ शकतो. आता आपल्या लेक्चरमध्ये बघितलं आहे की आपल्या लेक्चर्समध्ये जे आहे ते ज्युनियर ॲडव्होकेट किंवा ज्यांनी आपली नवीन प्रॅक्टिस सुरू केली आहे त्यांना प्रत्यक्षात जे काही अडचणी येतात तर त्या अडचणीबद्दल सुद्धा क्वेश्चन करत आहेत. तर जेणेकरून जर कोणाला असं वाटत असेल की हा क्वेश्चन माझा फायद्याचा नाही किंवा मला ही प्रोसिजर माहीत नाही तर हा क्वेश्चन मला कसा फायद्याचा ठरेल का किंवा हा क्वेश्चन इकडे हा का उपस्थित केला आहे तर त्या क्वेश्चन तुम्ही ऐकून घेणं आणि त्याचं जे सॉल्युशन आहे ते ऐकून घेणं फार गरजेचं आहे. जर आज जर तो तुम्हाला क्वेश्चन कळत नसेल पण उद्या तुम्ही प्रॅक्टिस करताना तो प्रॅक्टिकलरित्या तो जो क्वेश्चन आहे तो सेम क्वेश्चन तुम्हाला येणं एक्सपेक्टेड आहे. त्यावेळी तुम्हाला कळेल की बाबा हा क्वेश्चन या ॲडव्होकेटनी विचारला होता तर त्यावेळी हे आपण सॉल्युशन त्याच्यावर काढलं होतं. तर त्याचा जो फायदा आहे तुमच्या दैनंदिन जो प्रॅक्टिस आहे त्यावेळी येणार. तर त्यामुळे जे पण काही तुमचे क्वेश्चन असतील ते पूर्णपणे ते लहान असो मोठे असो काही असो ते तुम्ही विचारणं हे गरजेचं आहे. आणि कोणाला जर असं असेल की बाबा काही क्वेश्चन जे असतात ते त्यांच्या मॅटरच्या प्रायव्हसी रिलेटेड असतात तर ते व्हॉट्सअपला माझ्या नंबरवर ते क्वेश्चन आपला टाकू शकतात. मी त्याचं जे उचित जे मार्गदर्शन आहे ते त्यांना करत जाईल जेणेकरून त्यांचं जे आपल्या लेक्चरमध्ये आहे ते प्रश्न ते विचारू शकत नसेल तर किंवा जर ते कॉमन प्रश्न असतील तर ते आपण लेक्चरमध्ये विचारू शकतो. आता वन बाय वन जे क्वेश्चन आहे ते आपण घेऊया. येस प्लीज. सर एक प्रश्न होता माझा. हो सर. इन्कम लायबिलिटी ऍसेट लायबिलिटी ऍफिडेव्हिट पत्नीकडून फाईल करण्यात आलंय इंटरिम ऍप्लिकेशन सोबत पोटगीच्या अर्जासोबत पण झालंय असं त्याच्यामध्ये तिने असा दावा केलाय की पतीने तिचे 6 तोळे दागिने विकले आणि त्याच्या शिक्षणासाठी वापरले.
असं तिचं ऍफिडेव्हिट म्हटलं आहे. आणि 498चा जो FIR आहे त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे, माझे 2 तोळे दागिने नवऱ्याने विकले आणि 4 तोळे जे मी गहाण ठेवले होते ते नवऱ्याने विकले. म्हणजे इथे 6 तोळे सांगते आणि ते वेगळ्या पद्धतीने सांगते FIR मध्ये. आणि ऍसेट अँड लायबिलिटीच्या ऍफिडेव्हिट मध्ये जे तिने आजच फाईल केले फॅमिली कोर्टात, तिथे तिने 4.5 तोळे पूर्णपणे नवऱ्याने घेतले आणि शिक्षणासाठी वापरले असा दावा केला. मग ह्याच्यामध्ये आपण परजुरी दाखल करू शकतो का? बघा, आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला परजुरी दाखल करायची असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या क्रिमिनल कोर्टामध्ये. पण जर तुम्ही असेट्स अँड लायबिलिटी बद्दल बोलत असाल तर असेट्स अँड लायबिलिटीचं जे मेन पर्पज जे आहे ना, त्याच्यामध्ये पार्टीजचं जे फायनान्शियल पोझिशन आहे ते आजच्या तारखेला त्यांची इन्कम किती आहे किंवा त्यांच्याकडे किती असेट्स आहे, आणि सेकंड त्याच्या अगेन्स्ट किती एक्सपेंडिचर आहे. म्हणजे एकंदरीत त्यांचा जो खर्च आहे ते काढण्यासाठी असेट्स अँड लायबिलिटीच्या गोष्टी, असेट अँड लायबिलिटी जे आहे ते कोर्टामध्ये फाईल केलं जातं. तर आता हे फाईल करत असताना तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काय आढळलं की ह्याच्यामध्ये ऑन ओथ काही चुकीच्या स्टेटमेंट दिल्या गेल्या आहेत, तर ह्याच्यामध्ये तुम्ही परजुरीचं ऍप्लिकेशन करू शकता आणि सांगू शकता की यांच्या ॲज पर यांचं जे स्टेटमेंट होतं 498A मध्ये, त्याच्यामध्ये ह्यांनी हे सांगितलं होतं. आणि जर ती प्रायव्हेट कंप्लेंट असेल तर ती ऑन ओथ वर गेली असेल. जर ती पोलीस कंप्लेंट असेल 498A ची, तर त्याच्यामध्ये त्यांनी जे रिप्रेझेंटेशन दिलं असेल, त्यांचा जो अर्ज केला असेल, त्याच्यामध्ये त्यांनी चुकीची माहिती दिली. तर ह्याच्यामध्ये तुम्ही असेट्स अँड लायबिलिटीमध्ये चुकीची माहिती दिली, या बेसवर तुम्ही सांगू शकता. परजुरी कधी येते? जेव्हा कॉन्ट्राडिक्शन एका त्या गोष्टीमध्ये येतात किंवा मग चुकीचे डॉक्युमेंट्स, म्हणजे काही सिग्नेचर वगैरे चुकीच्या करून किंवा मग काही चुकीचं असं कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स बनवून त्यांनी ते डॉक्युमेंट्स दिले असेल, तर त्यावेळी परजुरी येते. ह्याच्यामध्ये जे त्यांनी स्टेटमेंट दिले ना ते मिस स्टेटमेंट दिले. तर ह्याच्यामध्ये आधी तुम्हाला त्या कोर्टामध्ये परजुरी जी आहे ती फाईल करताना कोर्टाचा अप्रोच काय आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की हे फॅमिली मॅटर जे असतात त्याच्यामध्ये कोर्टाचे जे अप्रोच असतात थोडं लिनियंट असतात. पण क्रिमिनल कोर्टामध्ये जे परजुरी आहे ते परजुरी करताना तुमच्या परजुरी ऍप्लिकेशन मध्ये त्यांच्या ज्या त्रुटी आहेत, त्यांनी जे स्टेटमेंट जे दिलंय त्याची योग्य ती सर्टिफाईड कॉपी काढून, त्यांची जी ऑन ओथ वर जे त्यांनी आता जे तुमचं ऍफिडेव्हिट फाईल केलंय त्याची सर्टिफाईड कॉपी काढून त्यांनी चुकीची स्टेटमेंट जर दिली असेल तर ह्याच्यामध्ये परजुरी नाही. पण त्याच्यामध्ये जर काही डॉक्युमेंट जे आहे ते चुकीच्या पद्धतीने जर त्यांनी दिले आहे तर तुम्ही परजुरीसाठी जाऊ शकता. ओके, म्हणजे परजुरी न करणं योग्य राहील मला असं वाटतं यामध्ये. मग न करणं योग्य राहील, कारण ते स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये असं कुठलं डॉक्युमेंट नाही जे प्रूफ होईल की त्याच्यामध्ये तुम्ही परजुरीमध्ये त्याच्याकडे जाताय, त्याच्यासाठी जाताय. ठीक. ओके. येस. हॅलो. येस हॅलो. मॅडम. हा सर, सेम ज्या सरांनी जे सांगितलं ना केस, सेम अशीच 498 आणि डीव्हीची केस होती, ज्याच्यामध्ये एकीकडे 498 मध्ये म्हटलं गेलं होतं की 2 लाख मागितले आणि एकीकडे म्हटलं गेलं की 10 लाख मागितले म्हणून. तर ह्याचा म्हणजे सर बोलले जसं परजुरी, तसं मी त्याचं म्हणजे आम्ही आमच्या केसमध्ये कसं म्हणजे कॉन्ट्राडिक्शन ऍट द एंड ऑफ आर्ग्युमेंटच्या स्टेजला दाखवून दिलं की ह्यांचं कॉन्ट्राडिक्शन कसं आहे आणि हे कसं जाणून बुजून त्रास देण्यासाठी प्रयत्न करतात ते. तर मग ते म्हणजे अजून त्या स्टेजला आम्ही ते दाखवून दिलं, परंतु त्यांनी ते इंट्रीम ऑर्डर जी झाली त्याच्यावरतीच त्यांनी अपील केलेले. तर मग आपलं कॉन्ट्राडिक्शन दाखवणं त्या स्टेजला हे आपल्यासाठी फायद्याचं ठरतं का? फायद्याचं ठरतं, पण त्यावेळी जर तुम्ही समजा की स्ट्रायकिंग ऑफ डिफेन्स म्हणजे एखादा क्रॉस मध्ये जर किंवा एव्हिडन्स मध्ये त्यांनी दिलं असेल तर त्यावेळी तुम्ही त्यांचं जे एव्हिडन्स आहे ते पूर्णपणे रद्द करण्यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. तर त्यावेळी ते फायद्याचं ठरतं. पण जर असं काही कॉन्ट्राडिक्शन जर असतील की मिस स्टेटमेंट देत असतील किंवा काय, तर ते तुमच्या फायनल आर्ग्युमेंट किंवा ते पर्टिक्युलर ऍप्लिकेशनच्या आर्ग्युमेंटच्या वेळी दाखवणे हे योग्य राहील, जेणेकरून तुमचं जे डिफेन्स आहे, तुमचं जे डिफेन्स म्हणजे जे पण ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही आर्ग्युमेंट करणार आहात ते समोरच्या ऍडव्होकेटला आधीच माहिती नाही पडणार किंवा तो पूर्वतयारी करणार नाही त्या गोष्टीची. त्यामुळे ती योग्य त्यावेळी दाखवणे हे गरजेचं आहे. अच्छा, ओके ओके सर. हॅलो सर. सर जसं Yes, काल ma'am. मी तो प्रश्न विचारला होता तुम्हाला की डॉटर ऍडव्होकेट म्हणून येऊ शकते का, तर तुम्ही बोले कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल. पण मग जर पॉवर ऑफ अटर्नी घेऊन
कारण की जे पेटिशनर आहे तिचा गुडघ्याचा त्रास आहे, मेडिकल रिपोर्ट्स वगैरे आहे. जर कोर्टाला तसं दाखवून किंवा पॉवर ऑफ अटर्नी किंवा ऍडव्होकेट म्हणून घेतलं तर म्हणजे काय सोयीचं राहील, म्हणजे जे अलाउ होईल असं. बघा, पॉवर ऑफ अटर्नी ऍडव्होकेट पॉवर ऑफ अटर्नी म्हणून जे आहे ते तुम्ही फक्त त्यांची केस तिथे प्रोड्यूस करू शकता. पण ऍक्च्युअल जर त्याच्यामध्ये जर काही तुम्हाला कंटेंट प्रूव्ह करायचं असेल किंवा जे त्यांच्या बरोबर घडले ते सांगायचं असेल, आता ही कुठल्या केस बद्दल तुम्ही बोलताय, पीओए जे बोलताय? ऍक्च्युली ना डीव्हीची पण आहे, बायगेमीची पण आहे आणि डिवोर्स पण आहे, मेंटेनन्स पण आहे. मग तर ह्याच्यामध्ये जे case- आहे ना, तुम्ही जर पॉवर ऑफ अटर्नी जर बोलत असाल तर हा. फक्त डॉक्युमेंट सबमिट करण्यापुरतीच पॉवर तुमच्याकडे असते. बाकी जर तुम्हाला एव्हिडन्स लीड करायचा असेल कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये किंवा फॅमिली केसमध्ये, तर त्या पार्टीला प्रत्यक्षात ज्याच्यासोबत जे घडलंय त्या पार्टीला येऊन त्याचं क्रॉस एक्झामिनेशन देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जे आहे ज्या केसमध्ये जे आहे पॉवर ऑफ अटर्नी न घेता जर वकालतनामा देऊन जर तुम्ही फाईट करू शकता तर तुम्ही ते करा, पण पॉवर ऑफ अटर्नी होल्डर म्हणून नका करू. ओके, म्हणजे क्रॉस साठी तर त्या येऊ शकतात. क्रॉस साठी किंवा इतर कोणतेही फॅक्ट रिलेटेड जर तुम्हाला ऍप्लिकेशन फाईल करायचं आहे जे त्यांच्या बरोबर घडलंय, तर ऍज अ पॉवर ऑफ अटर्नी होल्डर तुम्ही नाही करू शकत. तुम्ही जास्तीत जास्त तिकडे त्यांच्याकडनं नोटरी करून ते कोर्टापर्यंत पोहोचवणे किंवा सबमिट करणं इथपर्यंत लिमिटेड पॉवर तुमच्याकडे असते फॅमिली कोर्टात. जसं तुम्ही 138च्या कोर्ट केसेसमध्ये बघत असाल की पॉवर ऑफ अटर्नी होल्डर कंप्लेंट फाईल करण्यापासून पुढे किंवा इतर सिव्हिल मॅटरमध्ये प्लेंट फाईल करण्यापासून पुढे शेवटच्या पर्यंत तो फाईट करू शकतो. तसं हे फॅमिली कोर्टामध्ये नाहीये. फॅमिली कोर्टामध्ये जर पीओए असेल तर तो लिमिटेड पर्पजसाठी असतो की डॉक्युमेंट ते सबमिट करू शकतात, कोर्टाला ते मदत करू शकतात. पण बाकी जे ऍक्च्युअल ज्याच्यावर ते घडलंय, ज्याच्यासोबत घडलंय, त्यांना ते कोर्टात येऊन प्रूव्ह करणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी कोर्ट कमिशनर अपॉइंट करू शकतं. कोर्ट कमिशनर अपॉइंट झाल्यानंतर कोर्ट कमिशनर जे आहे, जर फिजिकली जी पार्टी आहे ती कोर्टात येऊ शकत नसेल तर कोर्ट कमिशनर जे आहे ते पार्टीकडे त्यांच्या घरी जातात, त्यांची जे क्रॉस एक्झामिनेशन किंवा इतर काही गोष्टी आहेत ते रेकॉर्ड करतात आणि त्यानुसार ती प्रक्रिया पुढे चालते. पॉवर ऑफ अटर्नीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा भेटणार नाही, त्यामुळे तुम्ही वकालतनामा टाकू शकता. पण जर तुमचं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जर त्या मॅटरमध्ये होत नसेल तर, किंवा मग तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी टाकत असाल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठले लिमिटेशन तुम्हाला येतात. आता ह्याच्यामध्ये तुमचा कॉल आहे की तुम्हाला वकालतनामा टाकून पुढे जायचंय की पीओए टाकून पुढे जायचंय. पण याच्यामध्ये परत रिस्ट्रिक्शन तर येणारच. त्यामुळे मी तुम्हाला कालही सजेस्ट केलेलं, आजही सजेस्ट करेल की एखादा ऑन रेकॉर्ड ऍडव्होकेट राहू द्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्या मदतीने, तुमचा कोण कलिग असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण असेल किंवा कोण तुमच्या विश्वासातला असेल तर तुम्ही त्याला जॉईंटली ठेवा आणि त्याला ती केस प्रोड्यूस करू द्या, जेणेकरून भावनिक जे आहे त्या गोष्टी तुमच्या मॅटरमध्ये येणार नाही आणि तो मॅटर जो आहे योग्य पद्धतीने तो पुढे चालणार आहे. ओके, पण कसं आहे सर, रिस्पॉन्डेंट आहे ना तो नेहमी मॅनेज करतो, म्हणजे आतापर्यंत वकिलांना मॅनेज करून त्यांनी डीव्हीची केस 8 वर्ष विदाउट एनी एंट्रीम असं झालंय. त्याच्यामुळे तो लॉस ऑफ कॉन्फिडन्स झालेला ऍडव्होकेट. पण तुम्ही तुम्ही जे आहे, जर तो 8 वर्ष जर मेंटेनन्स भेटला नाही तर त्याचं जेवढं त्याच्यामध्ये डिले करण्याचं कारण आहे तेवढी चुकी तुमची पण आहे ना. तुम्ही योग्य त्यावेळी जर ऍप्लिकेशन काढलं असतं, योग्य ते प्रोव्हिजन जर कोर्टाला त्यावेळी तुम्ही दाखवलं असतं की बाबा यानुसार, या ऍक्ट नुसार, या लॉ नुसार, या जजमेंट नुसार तुम्हाला 60 दिवसाच्या आत करायचं, किंवा तुम्ही कोर्टावर त्या वेळी जर एक बोलताना की प्रेशर आणलं असतं तर ते योग्य त्या वेळी ऑर्डर पास झाल्या असतात. पण याच्यामध्ये जेवढी त्याची चुकी आहे तेवढीच तुमची पण चुकी आहे. ऍक्च्युली सर आम्हाला काय नॉलेजच नव्हतं त्या गोष्टीबद्दल. जसं नॉलेज नाही आहे, पण आता तुम्ही जे नॉलेज आल्यानंतर आता पुढे ते नॉलेज कशा प्रकारे वापरता किंवा कशा प्रकारे स्टेप घेता हे कॉल तर तुमचा आहे. आता 8 वर्ष नाही झालं आणि तुम्हाला असं वाटत असेल की 2 महिन्यात किंवा 2 दिवसात हे होणार, तर ते चुकीचं अप्रोच आहे. आता जे तुम्ही चुकी आतापर्यंत जे केल्या त्या दुरुस्ती करून तुम्ही एक पॉझिटिव्ह अप्रोचनी कोर्टाला तुमचं जे आहे ते म्हणणं कसं मांडू शकता हे तुम्ही प्रयत्न करा. आतापर्यंत काय झालं ते सोडून द्या. आता पुढे जे तुम्हाला काय योग्य गोष्टी करायच्या ते तुम्ही योग्य त्या गोष्टी करा. ओके सर, थँक्यू सर. सर अजून एक क्वेश्चन आहे. कॉल लिस्ट मध्ये ऍडव्होकेटचं नाव येतं, आपण
जे असतं ते जर नाव चेंज करायचं असेल, मग त्याची काही प्रोसिजर असेल आहे का फॅमिली कोर्टामध्ये? ते डिपार्टमेंटला ज्यावेळी तुम्ही वकालतनामा फाईल करता ना, त्यावेळी हां. तुम्हाला त्या शिरस्तेदाराला सांगायचं आहे की बाबा ह्यात माझा वकालतनामा आहे आणि अजूनही कॉज लिस्टवर जुन्या ॲडव्होकेटचं नाव दिसतंय. तर त्यावेळी ते नोट करतात आणि शेवटला जे आहे दिवसाच्या, ज्यावेळी ते रोजनामा रेकॉर्ड करतात, त्यावेळी तुमच्या मॅटरमध्ये ते नाव चेंज करून देतात. ओके. तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला शिरस्तेदारांना हे करायचं, म्हणजे जे जेसी असतात ना, त्यांना सांगायचं. ओके. आणि सर आपण जर जसं तुम्ही म्हणाले, की प्रायोरिटी बेसवरती आपण सांगू शकतो कीप बॅक करायला मॅटर आणि हे हो. जर आता समजा फॅमिली कोर्टात 11 पासून चालू होतं, पण 1 दिवस आधी जाऊन त्यांना सांगितलं, की नाही, एक दिवस आधी नाही. ते तुम्हाला ते मदत करणार म्हणून मग किकबॅक करणार. तुम्ही एक दिवस आधी जाणार आणि तुम्ही सांगणार तर तुमचं ते किकबॅक करणार नाही. तुम्हाला त्याच दिवशी कोणाला तरी पाठवायचं आहे किंवा जर तुम्हाला एक दिवस आधी जायचं आहे तर मग तुम्हाला ते टेकन ऑन बोर्ड घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये तुमचं काय डिफिकल्टी आहे ते सांगावं लागेल. त्याचबरोबर त्या एक दिवस आधी जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी अदर साइड जे ॲडव्होकेट आहे त्यांना ती नोटीस तुम्हाला द्यावी लागेल की बाबा आज आम्ही जे मॅटर आहे ते मेन्शन करतोय, उद्या आम्हाला आमची ही XYZ जी डिफिकल्टी आहे ती असल्यामुळे आम्ही हे मॅटर अटेंड करू शकत नाही. जर ते सोबत आले, जर ते तुमच्या नोटीसला त्यांनी आन्सर दिलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशीचा जो मॅटर आहे तो इतर कोणत्या दिवशी तुम्ही ठेवू शकता. एक्स त्याच्यासाठी पार्टीच्या किकबॅक केसमध्ये एक्स पार्टीच्या केसमध्ये तुम्ही टेकन ऑन बोर्ड घेऊ शकता 1 विदाउट दिवस आधी. अदर साइडला विदाउट नोटीस देता. पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला जे आहे, तुम्हाला काय डिफिकल्टी आहे ते टेकन ऑन बोर्ड तुम्ही का घेताय हे सांगणं हे अपेक्षित आहे आणि ते याच्यामध्ये जेन्युइन रिझन तुम्हाला कोर्टाला देणं अपेक्षित आहे. ओके. आणि एक सर लास्ट क्वेश्चन आहे. जसं तुम्ही सांगितलं काउन्सिलरला जर आपण गेल्याबरोबर सांगितलं, की मला काउन्सिलिंग करायचंच नाहीये कारण रिस्पॉन्डंट सोबत राहायचं काहीच हे नाहीये. म्हणजे नाही, नाही. जस्ट ते होऊ शकत नाही. ते तुमच्या सांगण्यावर काउन्सिलर जे आहे ते काम करत नाही. त्यांना तुम्ही टेक्निकल बाबी सांगू शकता. ह्याच्यासाठी जर तुम्हाला काही गोष्ट प्रिपेअर करायची आहे, तर तुम्ही तुमच्या क्लायंटला प्रिपेअर करू शकता, की काउन्सिलरकडे जाऊन तुम्ही ह्या गोष्टी सांगा आणि जर त्या काउन्सिलरला खऱ्याच गोष्टी पटल्या, तर मग तो डे 1ला तुम्हाला फेल्डचा रिपोर्ट देणार. पण त्याला असं वाटलं, की हा फक्त वकिलाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या दबावामध्ये जर करतोय, तर काउन्सिलरकडे तो पूर्णपणे ऑथॉरिटी आहे. तो नेक्स्ट डे काउन्सिलिंगसाठी नेक्स्ट सेशन तो ठेवू शकतो. जर त्यांना असं प्रूव्ह दिलं, की ऑलरेडी 4 केसेस पेंडिंग आहे असं दाखवून दिलं, तर मग तरी तुम्ही पण दाखवून दिलं, तुम्ही त्याला तुमच्या क्लायंट थ्रू जर पटवलं, तर ते हां, हां. पटू शकतं. पण ॲज अ अच्छा. ॲडव्होकेट म्हणून जर तुम्ही सांगत असाल, तर ते खूप कमी चान्सेस आहेत, की ते तुमचं ऐकतील म्हणून. ते नाही, बोलतील ते बोल क्लायंट ते काय बोलतील, की ॲडव्होकेट मॅडम तुमचं जे काम आहे, ते तुम्ही करा, माझं काम मी करतो. माझं जे काम आहे ते दोघांमध्ये वाद मिटवणं आहे. जर दोघं एकत्र राहत असतील, तर त्यांचं रिकन्साईल करून देणं आहे. जर तो वाद मिटत नसेल, तर माझं काम आहे की फेल्युअर रिपोर्ट देणं. हे स्टेटमेंट तुम्हाला काउन्सिलर देणार. अच्छा. म्हणजे हे पेटिशनरनेच बोललं पाहिजे, की हो, 4 केसेस तो आहेत. त्याच्या तोंडूनच बोलून त्याला जे आहे कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे. ओके. थँक यू सर. हॅलो. हां, येस मॅम. हा सर, माझा एक क्वेश्चन असा होता की 498च्या केसमध्ये सपोज हजबंडचं म्हणजे हे झालं, निर्दोष मुक्तता झाली, तर त्याला जर डिफॉर्मेशन टाकायचं असेल किंवा मॅलिशियस प्रोसिक्युशन जर टाकायचं असेल, तर निकालामध्ये काय येणं गरजेचं असतं? कारण निकाल कधी कधी असा येतो की पुरावे अभावी मुक्तता म्हणून. बरोबर. तर मी काही सिनियर्स ऍडव्होकेट्स कडून म्हणजे असं ऐकलं की ऍक्च्युली असा निकाल नको की पुराव्या अभावी मुक्तता म्हणून. तर मग नाही, कशी म्हणजे तस निकाल कसा? तसं नाही. पुराव्या अधीन जरी असेल ना, तरी पण त्यांनी जी केस फाईल केलेली असते, जे ॲलिगेशन्स टाकलेले असतात, ते हा. प्रूव्ह झालेले नसतात. त्यामुळे तुमचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये पुराव्या अधीन, म्हणजेच त्यांनी जी केस फाईल केली ती केवळ तुम्हाला हॅरेसमेंट करण्यासाठी किंवा तुम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी केलेली आहे, हे सिद्ध होतं. तर हे ज्यावेळी सिद्ध होतं ना, त्यावेळी तुम्ही ते डिफॉमेशनची केस टाकू शकता किंवा तुम्हाला मॅट्रिमोनियलमध्ये जर तुम्हाला डायव्होर्स केस फाईल करायची असेल, तर त्यावेळी तो वन ऑफ द ग्राउंड जो आहे तो तुम्ही घेऊ शकता, की क्रुएलिटीमध्ये हे असे केस जे आहे ते फेक खोट्या केस जे आहे, फॉल्स केसेस जे आहे ते आमच्या अगेन्स्ट फाईल करत आहे किंवा अशा आणखीन फाईल करण्याची आम्हाला भीती आहे. तर हे तुम्ही मॅट्रिमोनियल केसमध्ये तुम्ही तुमचं एक वन ऑफ द ग्राउंड तुम्ही घेऊ शकता
आणि डिफॉर्मेशनसाठी यस, डिफॉर्मेशन तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये जे तुमचं पूर्ण प्रोसिडिंग आहे ते केस फाईल केल्यापासून जी चार्जशीट जी आहे, जी तुमचं FIR आहे, चार्जशीट आहे, त्याच्यामध्ये ते एलिगेशन जे आहे ते खोटे एलिगेशन कसे होते आणि कशा प्रकारे ते प्रूव्ह करू शकले नाही हे तुम्हाला डिफॉर्मेशन मध्ये दाखवणे गरजेचे आहे. आणि त्या डिफॉर्मेशनमुळे तुम्हाला काय नुकसान झाले, जसं तुमचं जॉब गेला असेल किंवा तुमचं इतर काही नुकसान झाले असतील तर तेच त्यासोबत दाखवणे हे गरजेचं आहे. पण ह्याच्यावरती मी डिस्कस केलं, सिनियर ॲडव्होकेटचं असं म्हणणं आलं की डिफॉर्मेशन मध्ये तुम्हाला काही भेटणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मॅलिशियस प्रोसिक्युशन मध्ये जावं लागेल. बघा मॅडम, जे आहे प्रत्येकाचं जे जजचा जो अप्रोच असतो, प्रत्येक ॲडव्होकेटचं जे ॲडवाईज असतं ते वेगवेगळे असतात. जर तुमच्याकडे मटेरियल खरोखर जर असं असेल की त्याच्यामध्ये तुमचं केस जे आहे ती उत्तमरित्या प्रूव्ह होते, तर तुम्ही ती केस टाकून त्याला चालवल्यानंतर जो आउटपुट आहे तो त्याचा विचार तुम्ही नंतर करा. पण जर तुमच्याकडे खरंच मटेरियल असं योग्य आहे आणि चांगलं असेल तर ते तुम्ही केस दाखल करून ते ट्राय करणं हे गरजेचं आहे. बाकी तुम्हाला जो आउटपुट आहे तो कुठलाही ॲडव्होकेट 100% सांगू शकत नाही की ह्याचा आउटपुट हाच येणार आहे. कारण त्यामध्ये जजचा अप्रोच, तुमचा ॲडव्होकेटचा अप्रोच, तुमच्या पार्टीचा अप्रोच, हे तिन्ही अप्रोच जे आहे ते सगळं वेगवेगळे असतात. प्रत्येक केसमध्ये जे आहे त्या फॅक्ट्स वेगळे असतात, त्याचे डॉक्युमेंट्स वेगळे असतात, त्याचे पुरावे वेगळे असतात. तर त्यामुळे तुमची जी केस आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे क्लायंटला कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्याला तुमचे एफर्ट्स दाखवून ती केस दाखल करून घेणे आणि त्याचा जो रिझल्ट आहे त्याचा विचार तुम्ही नंतर करणे हे अपेक्षित आहे. ओके सर. सर मला एक आपल्या मध्ये ना डिक्शनरी आहे ती मोबाईल मध्ये डाउनलोड नाही का होत? ते तुम्हाला मयूर सरांकडनं कन्फर्म करावं लागेल. ओके ठीक आहे. ते ऍप्लिकेशन ती तुम्ही एक्सपोर्ट वगैरे करू शकता. त्यामध्ये एक एक्सपोर्टचं ऑप्शन येतं ऍप्लिकेशन मध्ये. तिथून एक्सपोर्ट केले की तुमच्या मोबाईल डिव्हाइस वगैरे मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये ते तुम्ही घेऊ शकता. ओके सर, चालेल. आणखीन कोणाला काही प्रश्न? नमस्कार सर, मी ॲडव्होकेट वैशाली. नमस्कार. सो डिवोर्स झालेला आहे म्युच्युअली. ओके, Okay. बट ऍट द टाइम ऑफ डिवोर्स वाईफने काहीच नाही घेतलं अपोनंट कडून. Okay. बट आता अपोनंट कडे खूप सारी प्रॉपर्टी आहे. त्या एका प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन 4 CR आहे आणि ते आता सेल आउट करतायत आणि ती Okay. त्याच्या पेरेंट्सची प्रॉपर्टी आहे, म्हणजे वडिलांची आहे. तर आणि जी डिवोर्सी आहेत वाईफ, तिने दुसरं लग्न केलंय, पण तिच्या डॉटरसाठी आता ती कोर्टात जाऊ शकते का प्रॉपर्टीसाठी, Yes. पैशासाठी वगैरे? येस, बट सर डॉटरचं नेम चेंज झालं असेल तर? असू द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. ऍज अ पॅरेंटियल फादर त्यांचं जे आहे, जे कर्तव्य जे होते तुम्ही डायव्होर्स पिटिशन मध्ये जे फाईल केलेले, ते फक्त हा. हस्बंड आणि वाईफ रिलेटेड होते. पण जर Okay. डॉटरचं एज काय आहे? आता ती आहे 5 इयर्सची. ओके, मग तर तुम्ही जाऊ शकता तिच्या मेंटेनन्ससाठी, अपब्रिंगिंगसाठी किंवा तिचे इतर काही एक्सपेन्सेस असतात त्याच्यासाठी तुम्ही फाईल करू शकता. ओके. तुमचं जे Thank you. म्युच्युअल कन्सेंट मध्ये जे डिग्री भेटली आहे ती तुमची आणि त्यांची झाली आहे. त्याच्यामध्ये जे मुलांचे जे हक्क असतात ते अबाधित राहतात. ते मुलं इन फ्युचर जाऊन ते क्लेम करू शकतात. थँक्यू सर. येस. सर, जसं ह्याच्यात तुम्ही बोलले की ना 5 वर्षाची असेल, मग असं काय एज लिमिट आहे का? म्हणजे 5 ते 18 इयर्स पर्यंत ते क्लेम करू शकतात त्यांचे एज्युकेशन किंवा वेलफेअर वगैरे. जर प्रॉपर्टीमध्ये क्लेम करायचं असेल तरी सुद्धा करू शकतात ते. पण यांचं जे जर 18 इयर्स बिलो असेल तर ऍप्लिकेशन जे आहे ते रिस्पॉन्डंट मध्ये त्यांची आई करू शकते की ऑन बिहाफ ऑफ माय डॉटर, मला नकोय पण माझ्या डॉटरसाठी हे गरजेचं आहे, तर म्हणून मी हे ऍप्लिकेशन केलंय. आणि ह्या केसमध्ये जर डिवोर्सच्या टायमिंगला जसं काही मागितलं नाही, कारण त्यांच्याकडे तेव्हा काही नव्हतं आणि मग आता नाही, ते तुम्ही नाही मागू शकत. ते नाही मागू शकत. ऍज अ वाईफ तुम्ही नाही मागू शकत. ओके. कारण बरेच जण आता असेच करतायत की आई वडिलांच्या नावावरती प्रॉपर्टी करतायत आणि डिवोर्स झाल्यानंतर मग परत ते स्वतः नावावरती ट्रान्सफर करून घेत आहेत, जेणेकरून बाकीच्या फॅमिली मेंबर्सला नाही, बेनिफिट ते तुम्ही त्या आर्ग्युमेंटच्या वेळी किंवा मग ते जेव्हा तुम्ही कन्सेंटम फाईल करता त्यावेळी ते तुम्ही बघणे गरजेचं आहे. तुम्ही कन्सेंट डिक्री जी आहे ती कधी चॅलेंज होत नाही, त्यामुळे ते तुम्ही बोलू नाही शकत की त्यावेळी आम्ही हे चुकीचा कन्सेंट दिलेला आहे. कन्सेंट डिक्री जी आहे ती कुठेच चॅलेंज होत नाही.
ओके. हॅलो. येस मॅम. पण सर सेम मॅडमने वैशाली मॅडमने सांगितले त्याच केसमध्ये जर सपोज की ती प्रॉपर्टी हस्बंडने त्या वाईफच्या आणि मुलीच्या मेंटेनन्सला देण्यासाठीच जर विकली असेल तर म्हणजे आता डीवीची केस टाकली त्यामध्ये मेंटेनन्स चालू झाला पण त्याला मेंटेनन्स देण्यासाठी म्हणजे सॅलरी पण पुरत नसेल कमी पडत असेल मेंटेनन्स तर मंथली 10-15 हजार द्यायचा आहे तर मग त्याने ती प्रॉपर्टी तो मेंटेनन्स देण्यासाठी जर विकली असेल मग पुढे काय? तर मग किंवा विकली असेल किंवा विकायची असेल तर मग तरी सुद्धा हे दावा करू शकतात का की आमच्या मुलीचा हक्क आहे ते विकू शकत नाही म्हणून नाही, यांचा दावा असा होता, यांचं जे केस असं होतं त्याच्यामध्ये हस्बंड जो आहे त्याचं हस्बंड वाईफचं डायव्होर्स झालंय. त्याच्यामध्ये मुलगी जी आहे ती 5-10 वर्षाची आहे. त्यांचं जे आता सेकंड मॅरेज जे झालंय तर त्यांचं नाव चेंज झालेलं आहे. त्या जी मुलगी आहे ती त्या फादरकडनं क्लेम करू शकते का? ह्याच्यामध्ये असं कुठलीही केस नव्हती की ज्याच्यामध्ये मेंटेनन्स होतं आणि ती प्रॉपर्टी विकली होती, असं कुठलंच नव्हती गोष्ट. आणि जर त्याच्यामध्ये असं म्हणजे मेंटेनन्स जर द्यायचा असेल म्हणून जर प्रॉपर्टी विकली असेल तर सपोज डिवोर्स एकदा नसेल विकली तर जर प्रॉपर्टी विकली तर ते संपलं ना विषयच त्याचा. मग त्याच्यामध्ये हक्क मागायचा प्रश्न कुठे येतो? हा मग ते ना म्हणजे कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी जर हस्बंडने विकली की मला हो. तर मग त्याला पुढे जाऊन इन फ्युचर ती करू शकते का की आम्हाला आमचा हक्क होता माझ्या मुलीचा त्या ज्यावेळी प्रॉपर्टी विकली ना प्रॉपर्टी आणि यांचं जे पण मेंटेनन्स अॅल्युमिनी जे पण मिळालं तर यांचं केस इकडे क्लोज होतं. ह्याच्यामध्ये ती असं नाही सांगू शकत की बाबा तुम्ही त्यावेळी ती प्रॉपर्टी विकलेली तर त्याचा शेअर पण मला द्या. एकदा तुम्ही ती प्रॉपर्टी विकली, जे वाईफला जे मेंटेनन्स हवं होतं, अॅल्युमिनी हवी होती, ती अॅल्युमिनी दिली, तर वाईफ नंतर बोलू नाही शकत की तुम्ही ती विकून दिली. तिला जे हवं होतं ते तिला मिळालं. आता ती प्रॉपर्टी विकून मिळालं असेल किंवा त्यांनी कुठून पैसे चोरी करून आणले असेल तो त्याचा प्रश्न. नाही त्याच्यामध्ये प्रश्न असा की तिने मुलीचा नंतर असं म्हणू नये की त्यात मुलीचा हक्क होता मग त्यांनी मुलीच्या हक्काच म्हणजे न हे करता त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिडर इंजंक्शन ऍप्लिकेशन फाईल करावं लागतं की बाबा जे डायव्होर्स झालाय तो माझा आणि तुझा झालाय, याच्यामध्ये जे मुलीचा हक्क आहे ऍज अ पॅरेंटियल राईट्स तो तिचा तो अबाधित राहिला पाहिजे आणि ही प्रॉपर्टी तुम्ही विकू नाही शकत म्हणून तिला जे आहे ते इंजंक्शन ऍप्लिकेशन मूव्ह करावं लागतं. नॉट टू क्रिएट थर्ड पार्टी और नॉट टू सेल दिस प्रॉपर्टी ऍज अ जॉईंट होल्डर. ओके. कोणत्या ऍप्लिकेशन मध्ये सर करावं लागणार ते? इंजंक्शन ऍप्लिकेशन सीपीसी मध्ये तुम्हाला सेक्शन ओके. ऑर्डर 39 सेक्शन 1 मध्ये येणार आहे. 39 1 and 2 1 स्टेटस and को 2. येस. त्याच्यामध्ये तुम्ही इंजंक्शन मागू शकता की ही जी प्रॉपर्टी आहे ती Ancestral वडिलोपार्जित property आहे, आहे. अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, तर याच्यामध्ये मुलीचा पण तेवढा शेअर आहे. ज्यावेळी हे विकाल, ज्यावेळी एक तर ही विकली नाही जाऊ आणि ज्यावेळी विकणार त्यावेळी जो शेअर आहे तो तिचा हिला मिळाला पाहिजे. तर परत रिपीट करा ना अंडर सेक्शन व्हॉट? ऑर्डर 39 रूल 1 and 2. सर तर एक क्वेश्चन होता. सर Yes. हा बोला बोला मॅडम. हॅलो हॅलो. हा मॅम. हा बोलू सर. हो हो. अच्छा सर, आता तुम्ही जे बोलत होतात ना, तर समजा असं झालेलं आहे की 125 ची केस टाकलेली आहे वाईफने आणि ऍक्च्युली म्हणजे त्यांची ऑलरेडी सिव्हिलमध्ये केस चालू होती. हम्म. तर तिथे आणि त्यात पुन्हा काय केले हस्बंडने त्याच्या नावावरती जी प्रॉपर्टी आहे ना सर, ती त्याने जे काय त्याचं एक्स्ट्रा अफेअर वगैरे चालू आहे त्यांच्या नावावरती ऑलरेडी करून टाकलंय आणि आता हो. मेंटेनन्स मागताना फक्त त्याचं पेन्शन दिसते. तर मग म्हणजे अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे सर? अशा वेळी एक तर जे प्रॉपर्टी जी आहे तुम्हाला जर असं वाटतंय की ते जे अफेअर चालू आहे किंवा एनी थर्ड पर्सनला त्याने विकली किंवा ट्रान्सफर केली तर ते जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करायला पाहिजे. त्यावेळी त्यांचं जे इंटेन्शन आहे हा. ते मेंटेनन्स न देण्यासाठी ते कोर्टाला पटवून देणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे, जेणेकरून कोर्ट मेंटेनन्स देताना किंवा अॅल्युमिनी देताना की जी प्रॉपर्टी विकली किंवा ट्रान्सफर केली ती कितीची होती किंवा त्याच्यामधला किती शेअर तुमच्या क्लायंटचा असेल किंवा होऊ शकत होता, त्याप्रमाणे कोर्ट जे आहे मेंटेनन्स किंवा अॅल्युमिनी पास करताना ते कन्सिडर करू शकतो. नाही म्हणजे सर असं झालं ना की त्यांनी ऑलरेडी गिफ्ट डेट घेऊन टाकलेली आहे आणि हो, हो. त्याच्यानंतर मेंटेनन्ससाठी टाकलं, कारण आता ते पुन्हा म्हणजे त्यांचं तिकडे केसेस चालूच आहेत.
एकमेकांवरती. ती गिफ्ट जी डीड जी आहे ना, ती हा. गिफ्ट डीड तुम्हाला मिळेल. ते कुठल्या सब रजिस्टर ऑफिसला गेलं सर्वात आधी तर तुम्हाला ती गिफ्ट डीड हो. काढायची. हा. आणि ती आणि गिफ्ट असं डीड त्यांचं जे इंटेन्शन आहे ना, की हा. बाबा आपल्याला हे मेंटेनन्स टाळायचं आहे किंवा अल्युमिनी टाळण्यासाठी, त्यामुळे ही प्रॉपर्टी यांनी विकली गेलेली आहे. ते इंटेन्शन जे आहे ते कोर्टासमोर आणणं गरजेचं आहे. त्यासाठी ओके. सर्वात आधी तर तुम्हाला डॉक्युमेंट लागणार. ते हा. डॉक्युमेंट जे आहे ते तुमचे डिस्प्यूट सुरू झाल्यानंतर बनलेलं आहे का? जर ते बनलं असेल तर हा. मग ते तुम्ही ते स्टँड तुम्ही घेऊ शकता तुमच्या मेंटेनन्स मध्ये किंवा इतर कुठल्या प्रोसिडिंग मध्ये. जर ते आधीच विकलं असेल तर मग हा. ते थोडं प्रूव्ह करणं थोडं डिफिकल्ट असतं, पण ते तुम्ही हा. इंटेन्शन दाखवू शकता की यांचं आधीपासून असं इंटेन्शन होतं म्हणून. ओके. नाही त्यात सर आणखीन असं आहे की समजा आता वाईफने ना म्हणजे त्यांचं बेसिकलीच असं सुरू झालं की वाईफने तिच्या नावावरती जे घर होतं ते मुलांच्या नावावर केलं आणि मग हा जो हजबंड होता त्याने त्याची जी कोणी होती थर्ड पर्सन Yes. तिच्या नावावरती केलं. तर मग आता इथे आपण 125 मध्ये मागतोय कारण तो सर्वात आधी तोच गेला की बायकोने तिचं घर मुलांना देऊ नये. त्याने काय केलं त्याचं घर जे आहे ते थर्ड पर्सनला देऊन टाकलं आणि आता तो म्हणतोय की मला माझ्या बायकोचं जे आहे ना बायकोने मुलांच्या विरुद्ध केलंय म्हणजे सुरुवात तिथून झालेली आहे सर. आणि मग तो गिफ्ट डीडला त्याने चॅलेंज केलं की मुलांना नाही देऊ शकत ती, माझा पण अधिकार आहे. आणि नंतर कळलं की त्याने ऑलरेडी त्याचं घर होतं ते थर्ड पर्सनला ऑलरेडी दिलं होतं आणि तो म्हणतोय माझ्याकडे आता घर नाहीये. आणि मग आम्ही समजा इथे 125 मध्ये आलोय की बाबा म्हणजे ऑलरेडी हे खूप डिस्प्यूट चालू होते पण त्या बायको म्हणजे कदाचित गेलीच नाही कुठे. पण मग आता हे एकदमच खूपच म्हणजे प्रॉब्लेम मध्ये आणले म्हणून इथे आले. मग अशा कंडिशन मध्ये सर आता मग हिनी जे गिफ्ट डेड केलेलं आहे ते सुद्धा कोर्टात चालू आहे केस. तर काय करताय? बघा, गिफ्ट डीड जे आहे जर तिची सोल प्रॉपर्टी असेल, तिने स्वकमाईची प्रॉपर्टी होती का तिची? नाही ती स्वकमाईची म्हणजे त्याने पुन्हा तसंच दाखवलंय की ते मी पैसे देऊन घेतलेले आहेत पण ते तिच्या नावावरती पूर्णपणे आहे सर. तिने तिचे दागिने दिले होते किंवा जे काय पण ते तिच्या नावावरती आहे. ते तुम्हाला प्रूव्ह करायचं. जर तिने स्वतः विकत घेतलेली प्रॉपर्टी असेल तर ते गिफ्ट डीड मध्ये तुम्हाला पुढे तुम्ही जिंकाल की बाबा ही जी प्रॉपर्टी आहे ही माझ्या कमाईतनं घेतलेली आहे, तर ही हा. कोणालाही मुलांना देऊ किंवा मग कुठल्या भिकाऱ्याला देऊ, तर हे गिफ्ट डीडचा जे हक्क आहे तो माझा आहे म्हणून मी हे गिफ्ट केलंय. आणि दुसरं जे तुम्ही बोलताय की 125चा, तो 125 मध्ये जे आहे ना त्याच्यामध्ये दोघांचं ऍसेट्स अँड लायबिलिटी किंवा जर मुलं किती वर्षाचे आहे तुमच्या केसमध्ये? मुलं मोठे आहेत 30 इयर्स 25 इयर वगैरे. अच्छा, मग त्यांचं तर मेंटेनन्स तर तुम्ही सोडूनच जा. हा. वाईफचं जे आहे, वाईफ काय हा. करते? नाही वाईफ तर आता एजेडच आहे ते काही करत नाहीत आजारीच असतात त्या. अच्छा, आणि हस्बंड काय करतो? हजबंड पण रिटायर्डच आहे सर. ते 72 आहेत हे 65 असं वगैरे आहेत ते. दोघांना पेन्शन मिळते का? नाही नाही वाईफला काही नाही मिळत सर. नवऱ्याला त्या मिळते? नवरा गव्हर्नमेंट सर्वंट होता. हो. ओके, तर मग ह्याच्यामध्ये खूप म्हणजे जर त्यांचं जे आता बँक बॅलन्स वगैरे काही जर जास्त असेल तर मेंटेनन्सचा चान्सेस कमी आहे, पण तुम्हाला मेंटेनन्स मिळणार ॲज अ वाईफ, ॲज अ राईट म्हणून तुम्हाला मेंटेनन्स मिळणार थोडं का होईना. पण बाकीचे गिफ्ट डीड वगैरे जे आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की जर खरोखरच ते हस्बंड प्रूव्ह करू शकला की बाबा माझ्या अकाउंटमधनं पैसे हिला गेलेत, ही त्यावेळी कुठे काम करू शकत नव्हती, हिला मी माझ्या पैशाने हिच्या नावावर फॉर नेमसेक जर ही प्रॉपर्टी मी विकत घेऊन दिली आहे, तर मग ती गिफ्ट डीड कॅन्सल होऊ शकते. आणि ॲज अ राईट जर खरोखर तिला गरज आहे, ती स्वतःची देखभाल करू शकत नाही, तिला राहण्याचा इश्यू असेल किंवा तिचं मेंटेनन्ससाठी तिचं काही मेडिकल इश्यू असेल, तर तुम्हाला 125 मध्ये त्याचं जे काही पेन्शन असेल त्याचा थोडाफार शेअर मिळून तुम्हाला त्या पेन्शन मधनं ॲज अ राईट म्हणून तुम्हाला मेंटेनन्स भेटू शकेल. ओके. ओके. पण आणि याच्यामध्ये सर आपण ते जे थर्ड पर्सन आहे तिला इथे कुठेच आणू शकत नाही का? थर्ड पर्सनचं जर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे ना, तर तुमचं जे गिफ्ट डीड मध्ये तुम्ही सांगताय की हा. तुम्हाला अप्रिहेन्शन होतं की ही हा. पण प्रॉपर्टी जी आहे तो या व्यक्तीला दे म्हणून मी केलं, हा. हे तुम्ही बरोबर. घेऊ शकता. हो. मेंटेनन्स मध्ये तुम्ही हे घेऊ शकता की हे जे प्रॉपर्टी आहे हे हा. प्रॉपर्टी जी आहे यांच्या नावावर आहे, तर ह्यांनी आतापासूनच ते दुसऱ्या कोणाला तरी देणं सुरू केलंय. हा. तर त्यामुळे मला सिरियस अप्रिहेन्शन आहे की उद्या यांना काय झालं तर मला जो मेंटेन करण्याचा माझा जो हक्क आहे मेंटेनन्सचा, तो हक्क कुठेतरी माझा एक दुरावला जाऊ शकतो.
त्यामुळे मला मेंटेनन्स मध्ये मी हा ग्राउंड, हे ऍप्लिकेशन आणि हे डॉक्युमेंट्स दाखवतोय. ओके. म्हणजे ओके. दोन्ही केसमध्ये तुम्हाला फायदा आहे, पण सर्वात आधी तुम्हाला ते काढणं, तुम्हाला डॉक्युमेंट काढणं, तुमचे पूर्ण केसमध्ये ते कुठं तुम्हाला सपोर्ट मिळेल हे तुम्हाला अभ्यास करणे खूप गरजेचं आहे. म्हणजे ओके. की कुठल्या स्टेजला तुम्ही कुठे कसं दाखवू शकता, त्याचा यूज कसा करू शकता. अच्छा. ओके. थँक्यू. तर एक माझं क्वेश्चन आहे. Yes. हजबंड आणि वाईफ सेपरेशन मध्ये 2018 पासून, आणि त्यांच्यामध्ये डिवोर्स झाला नाही कारण त्याला हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं, आणि अनफॉर्च्युनेटली हजबंडची डेथ झाली. आता या सेपरेशनच्या काळात ते लिव्ह इन मध्ये राहत होते आणि त्यातून त्यांना 2 अपत्य झालीत. परंतु ती अपत्य जी झालीत ना, ती IVF मधून झालेली आहेत. ओके. ठीक आहे. आता ते स्टेटच्या अंडर रेल्वे पोलीसमध्ये कामाला आहेत. तर आता ओके. त्यांचे जे टर्मिनल ड्यूज आहेत, लाईक पेन्शन, गव्हर्नमेंट प्रायव्हेट फंड्स असतील, ग्रॅज्युटी असेल, आता हा डिस्प्यूट रेज झालेला आहे मुव्हेबल आणि ओके. इमुव्हेबल प्रॉपर्टीसाठी. तर आता मी ज्या पद्धतीने थोडंसं वाचन केलं, पेन्शन इन हँड्स मध्ये येऊ शकत नाही. नाही, ती वाईफला मिळते. हा, ती डिपार्टमेंटल रेमेडीज आहेत. येस, ती वाईफला ठीक आहे. मिळते. हा, ती वाईफला भेटेल. तर आता माझा क्वेश्चन असा आहे की ज्या हजबंडचा स्पर्म काउंट 0 असतो तो बाळ जन्माला घालू शकत नाहीये, परंतु IVFच्या माध्यमातून तो लिव्ह इन मध्ये राहत होता आणि त्यातून ती मुलं जन्माला घातलेली आहेत. आता लिजिटिमेट आणि इलिजिटिमेट चाइल्ड कॅटेगरीमध्ये ही मुलं बसतील, इलिजिटिमेट कॅटेगरीमध्ये ही मुलं कशी बसू शकतील, हा माझा इथे प्रश्न आहे. आणि ह्यामध्ये टर्मिनल ड्यूज मधले कोणकोणते राईट्स त्यांना भेटू शकतात? ओके. जसं की आता सर्व्हिसमध्ये ती मुलं लागू शकतात किंवा नाही, आणि त्याला ओके. कुठल्या प्रकारे चॅलेंज केलं जाऊ शकतं, हे जरा थोडक्यात सांगाल काय? आता ह्याच्यामध्ये बघा कसं आहे सर, माहिती आहे का, फर्स्ट वाईफ आता आहे का जिवंत? येस, आहे, ती आहे. ओके. फर्स्ट वाईफ जर जिवंत असेल तर याचे हे सर्व ड्यूज जे आहेत किंवा काही बेनिफिट्स आहेत, तर ते जे बेनिफिट्स आहेत ते फर्स्ट वाईफला सर्वात आधी मिळतात. जसं तुमचं पेन्शन झालं ते पूर्णपणे फर्स्ट वाईफला भेटेल. आणि सेकंड जे तुम्ही बोलताय की सेकंड जे लिव्हिंग रिलेशन होतं, तर ते तुम्ही सांगत असाल की जर ते यांचीच मुलं आहे, म्हणजे डॉक्युमेंट्सवर सगळीकडे वडील म्हणून यांचं नाव लागतंय का? येस. अच्छा, सगळ्या रेकॉर्डला, सगळ्या डॉक्युमेंटला? सगळ्या म्हणजे त्यांचं फक्त बर्थ सर्टिफिकेट मुलांचं आहे, त्यामध्ये वडील म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आहे. आणि ओके. आता रिसेंटली त्यांनी सिव्हिल कोर्टाकडून, मुंबई सिटी सिव्हिल कोर्टाकडून त्या वाईफने, म्हणजे सेकंड जी वाईफ होती लिव्ह इन मधली, सेकंड जी बाई होती, येस, येस. तिने हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट म्हणून ऍज अ लिगल गार्डियन म्हणून तिने स्वतःला डिक्लेअर करून घेतलेलं आहे. ओके. तर जे ॲज अ चिल्ड्रन म्हणून जे राईट असतात ना, ते सेकंड वाईफची जे मुलं आहेत त्यांना असणार. म्हणजे त्यांचे जे राईट्स आहेत ते अबाधित असणार ॲज अ चाइल्ड. म्हणजे आपण बघतो की लग्न जरी दुसरं तिसरं झालं असेल, पण जी मुलं जी असतात ना ते ऑलवेज लेजिटिमेट असतात, ते एलिजिबल असतात, कारण त्यांची काही चुकी नसते. जे नाही झालेलं सर, असतं ते माझा क्वेश्चन हा नाहीये की मला कळलं ते, पण माझं क्वेश्चन असं आहे की ती IVF मधून झालेली आहेत, तरी पण असणार सर. फक्त त्यांचं बर्थ सर्टिफिकेटवर बापाचं नाव तरीही असल्यामुळे त्यांना असणार सर. राईट्स सर तरीही भेटणार का? असणार. तरीही असणार. त्याला आपण चॅलेंज करू शकत नाही. नाही, तरीही असणार. IVF मधनं झाली किंवा कशी झाली, पण त्यांच्या रिलेशन मधनं ती झाली आहे, ते सोबत राहताना झाली आहेत, बर्थ सर्टिफिकेटवर ॲज अ पॅरेंट म्हणून त्यांचं नाव आहे, तर मग ते असणारच एलिजिबल. ते चॅलेंज नाही करू शकत. के मग देन पार्टी, बाकीच्या ज्या त्यांनी काय केलं, त्यांचा इंटेन्शन असा आहे की कोर्टाकडून हेअरशिप नाही तर सक्सेशन सर्टिफिकेट काढून घेणं आणि प्रत्येक टर्मिनल ड्यूज मध्ये 1/3 शेअर डिवाइड करणं. तर आता इथे पार्टिशन सूटला जाणं गरजेचं आहे का? आणि सेकंड थिंग अशी की ह्यामध्ये आपल्याला जे डिपार्टमेंटल हे असतात, बेनिफिट्स सर्व्हिस सर्व्हिस प्लेसमध्ये आपण कम्पॅशन ग्राउंडवर लागतो कामाला, ह्यामध्ये रोल काय केला पाहिजे ऍज अ लिगल वेडेड वाईफने? बघा, ह्याच्यामध्ये आता जे डिस्प्यूट आहे ना तुमचं, थोडंसं जरा जास्त किचकट होत आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही पार्टी जे आहेत त्यांना एकंदरीत मिळून की बाबा ह्या गोष्टी मी घेतोय तर ह्या गोष्टी तू घे.
मग हे म्हणजे पार्टिशन सूट मधनच करता येऊ पार्टिशन शकतं का? सूट जर तुम्ही दाखल केलं ना सर, ते पुढे वाढत जाणार गोष्टी आणि कदाचित पुढे त्यांना बेनिफिट घेण्यास तोपर्यंत ऍक्च्युली ते त्या अमिकेबली सेटल करत नाहीत. त्यांनी हेअरशिप साठी सुद्धा इंडिव्हिज्युअल बॉम्बे हायकोर्टामध्ये एकटेच गेले होते. आम्हाला पार्टी केलं नाही. हे आम्हाला कोण जस्ट जात ऍज अ तुम्ही लिगल कोणातर्फे, तुम्ही वाईफ मी वाईफ तर्फे? तर्फे मी वाईफ तर्फे ओके, मग पहिली गोष्ट एक तुम्ही लक्षात घ्या, कोणतीही बेनिफिट जर त्यांना हवा असेल तुमच्या एनओसी शिवाय किंवा तुमच्या कन्सेंट शिवाय त्यांना मिळू शकत नाही. ही पहिली गोष्ट झाली. ओके. म्हणजे ते कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जातील, कुठलाही फॉर्म भरतील, कुठलाही काही क्लेम करतील, जोपर्यंत तुमचा कन्सेंट मिळत नाही तोपर्यंत त्यांना काही मिळणार नाही. जर त्यांना ॲज अ राईट म्हणून जायचं असेल तर त्यांना ती पार्टिशन सूट फाईल करावं लागेल. आता बेनिफिट सध्या तुम्हाला जे मिळत आहेत ते त्यांना हवेत की त्यांना मिळतात ते तुम्हाला हवेत? माझं असं मत होतं की ऍज अ पेन्शन म्हणून मी लिगल वेडेड वाईफ आहे. माझं रेकॉर्डला पेन्शन तर नाव आहे. तुम्हालाच मिळणार 100%. पेन्शन हो मध्ये हो. त्यांचा राईटच नाही. पेन्शन ऍक्च्युली तर तुम्ही डिपार्टमेंट सोडूनच द्या. आम्हाला चुकीच्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स देते. डिपार्टमेंट आम्हाला असं सांगतंय की तुम्ही कोर्टाकडून वारस दाखला डिक्लेअर करून आणा. नाही नाही मग नाही, आम्ही पेन्शनचे डिवायडेशन. रूलच वेगळे आहेत सर. येस पेन्शन हो जर मी हा, वाचलेलं आहे. हो, पेन्शनचे पूर्णपणे रूल वेगळे आहेत. पेन्शन ओके. सरळ सांगतं की बाबा वाईफला द्यायचं, फर्स्ट वाईफला द्यायचं. त्याच्यामध्ये इतर जर मुलं कोणी क्लेम करत असेल तर नाही. हा, वाईफ नसेल तर मग बाकी क्लेम करू शकतात. पण जर पेन्शन असेल तर ती हस्बंड नंतर वाईफलाच मिळते किंवा वाईफ नंतर हस्बंडला मिळते. आणि पेन्शन बरोबर एक्सक्लुझिव्ह राईट्स कशामध्ये वाईफचा असू शकतो पेन्शन व्यतिरिक्त? नाही, त्या बाकी सर्व गोष्टीमध्ये ते क्लेम करू शकतात. मुलं त्यांचा जो शेअर आहे 1/3 शेअर तुम्ही बोलताय, हा हा जसं हा. कुठलाही राईट जर असेल, समजा की 100 रुपयाची प्रॉपर्टी असेल तर हम्म, हम्म. वाईफला ती 50% मिळेल आणि मुलांना 50%. म्हणजे वाईफ एकटी असेल तर तिला 50% पूर्ण मिळणार, मुलं 2 असेल तर त्यांना 25-25%. सर कसं काय आपलं सक्सेशन ऍक्ट सांगतो की ऍज पर हिंदू जे वाईफ डिवायडेशन आहे 50% एलिजिबल आहे ना त्याच्यामध्ये, सक्सेशन मध्येच सांगतोय मी तुम्हाला. सर इक्वल शेअर नाही मिळत. इक्विली शेअर भेटणार ना? नाही, इक्वल शेअर मुलांना मिळतो 50% मध्ये. म्हणजे 10 मुलं असतील ना तर हा त्यांना हा. तो त्यांचा 50%चा इक्वल शेअर मिळतो. पण वाईफला जो आहे तो 50% पूर्ण मिळतो. बहुतेक मी तुम्हाला चुकीचं वाचलं असेल. हो, तुम्ही वाटलं तर तुम्ही हा क्वेश्चन आपण नंतर मी तुम्हाला रिलेव्हंट प्रोव्हिजन जे आहे ते बघून मी तुम्हाला पाठवतो. पण प्लीज प्लीज सर प्लीज पण सर. हा, पण 50% जो आहे तो वाईफला मिळतो. ओके ठीक आहे. ओके सर येस थँक्यू. तर मला आठवणीने ते पाठवून द्या 50% येस जर. येस. हो हो. आणि ह्या व्यतिरिक्त जे बॅलन्स सुट्ट्या वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा बॅलन्स सुट्ट्यांचं जे काही जे कॉस्ट भेटते त्यांना त्यामध्ये सुद्धा इन हँड्स पॉवर लागते का? ते येस जे येस, जे पण बेनिफिट असतील पेन्शन व्यतिरिक्त दुसरे त्या हा हा. सगळ्यांमध्ये ते त्यांचा शेअर मागू शकतात. पण तुम्ही प्रयत्न करा की तुमचा हा जो मॅटर आहे ना सर तो अमिकेबली सेटल करण्याचा. 2-4 पैसे मागे पुढे होऊ द्या, काही फरक पडत नाही. नाहीतर ते भांडत भांडत जे त्यांचं हो जे हो. एन्जॉय करा, कारण त्यांनी स्वतः कमवलेलं तर काहीच नाही. काहीच वाईफ नाही असो दोघेंनी. किंवा मुलं असो, जे पण बेनिफिट आहे त्यांच्या हस्बंड थ्रू किंवा त्यांच्या फादर थ्रू आलेले आहे. तर त्यांना अशा प्रकारे तुम्ही समजावून त्यांच्यामध्ये अमिकेबल सेटलमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला खरंच ॲज अ वाईफ किंवा त्यांना ॲज अ सन डॉटर म्हणून ते जर एन्जॉय करायचं असेल तर. अदरवाईज तुम्ही काय करणार, कोर्टात फाईल करत राहणार. ते किती वर्षांनी त्यांना बेनिफिट मिळेल. ॲज अ येस. ॲडव्होकेट नो डाऊट आपला फायदा आहे, पण आपल्या फायद्यासोबत त्यांचा पण फायदा कसा, की म्हणजे ते कसं खुश राहू शकतात ते पण आपल्याला एक प्रकारे बघणं गरजेचं आहे. बॅलन्स 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 ऑफ मेंटेनन्स तर आहे ना. कन्व्हिनियन्स जे आहे. बॅलन्स जो मेंटेनन्स होता ना तोच मला साहेब रिकव्हरी करायला जवळजवळ 8-10 महिने गेले त्यांच्या टर्मिनल ड्यूज मधून. आणि दोन्ही पार्टीज अमिकेबली मॅटर सेटल करायला रेडी नाही आहेत. ओके. नाही, पण त्यामुळे त्याच्यामध्ये कोणतरी मध्यस्थी टाकून तुम्ही काहीतरी कोर्टाची मदत घेऊन किंवा असं काही करून करणं नाही, ते. इगो सॅटिस्फाईड होत नाहीये बघितलं मी. सो ते अपोनंट जे आहेत ते इंडिव्हिज्युअली सक्सेशन सर्टिफिकेटला गेलेले आहेत. ते आणि नेव्हर आता एंडिंग आहे सर. आज तेच आहे, आज ते पुढे जातील, उद्या तुम्ही चॅलेंज हो, करणार. हो. ते नेव्हर एंडिंग आहे. मला असं वाटत होतं की पार्टिशन मधून त्या प्रोसिडिंग्सलाच पार्टिशन मधून डिपार्टमेंटला स्टेटस को द्यायचा की टर्मिनल ड्यूज विदाऊट आमच्या कन्सेंट देण्यात येऊ नाही, नये ऍज अ म्हणून. मेंटेनन्स तुम्ही सगळं क्लेम करत राहा, त्याच्यामध्ये ते काय प्रॉब्लेम नाही.
ॲज अ राईट तुम्हाला मेंटेनन्स सगळं मिळेल त्याच्यात. नाही तेही देत नाहीत, कारण ते बोलतात की तुम्ही हे डिस्प्यूट खूप मोठा आहे, तर नाही तुम्ही मग ते कोर्टाकडूनच कोर्टाची तो. ऑर्डर घ्या ना, डिस्प्यूट कुठलाही असू द्या, हा, हा, मेंटेनन्स हा. ॲज अ राईट त्यांना मिळणार. कोर्टाकडनं मग तुम्ही तशी ऑर्डर घ्या. आता त्यासाठी काय मग काय मॅटला काय मॅटला स्टेट जावं लागेल. हा त्यासाठी मग मॅट कोर्टात जावं लागेल. नाही, मेंटेनन्स साठी तुम्ही बोलताय ना, मेंटेनन्सची बद्दल बोलताय ना? मेंटेनन्स घेतलाय मी हो, रिकव्हर केला मेंटेनन्स होता. तुम्हाला मिळणार, मेंटेनन्स तुमचा राईट आहे. हो. घेतला मी त्यांच्या टर्मिनल ड्यूज मधनं घेतला, त्यांच्या डेथ येस नंतर येस बी. येस येस, ते तुम्हाला हो, हो. मिळेल. ओके सर, ओके, थँक्यू सर. येस. सर मला ह्याच केसमध्ये मला विचारायचं होतं, तुम्ही बोला 50% वाईफला, म्हणजे मला नाही समजलं. आता सपोज 10 लाख अमाऊंट असेल तर त्यातले 5 लाख ही वाईफला जाते का? हो आणि मग उरलेले जे वारस असतात त्यांच्यात उरलेले 5 लाख डिवाइड होणार? हो, बाकी मुलांमध्ये जे आहे, बाकी मुलं आहेत चिल्ड्रन्स, त्यांना हा. 50% मिळतं. आणि ती जी व्यक्ती आहे ती असेल तर, कुठली ती व्यक्ती? म्हणजे मूळ हस्बंड असेल किंवा त्याचे आई वडील असतील तर त्यांना नाही कन्सिडर केलं जात? आईला मिळतात. ह्या केसमध्ये त्यांनी आईचा उल्लेख नव्हता केला. आईला 50%, वाईफला 50%, म्हणजे तुमचं जे आहे स्ट्रक्चर जे आहे तुमचं, तुमच्या आईला पण त्याच्यामध्ये शेअर मिळतो. मग ते इक्वल शेअर आहे ना, आईला 33, वाईफला 33 आणि मुलांना 33. ओके, म्हणजे मुलांचा एक हिस्सा सेपरेट निघतो, मग त्याच्यामध्ये येस किती मुलं येस असतील त्यात डिवाइड सेकंड वाईफला भेटूच शकत नाही ना, हिंदू मॅरेज आहे सर. नाही नाही मिळणार सर. सेकंड वाईफ नाही, आईचं बोलताय, त्यांच्या आईचं. मुलांच्या बिहाफ ऑफ आईला भेटणार. नाही नाही नाही, ते बोलतायत की जो पर्सन मेलाय त्यांची आई जिवंत आहे, हा, ओके, हा आईला भेटणार. हो, येस. त्याचं बोलतो. हॅलो. येस हॅलो. सर. हा हा, सर. तर मला आता ह्यात एक शंका विचारायची. तर पेन्शनला आपण नॉमिनेशन देतो, पहिली पत्नी नंतर मुलं, बरोबर? बरोबर तर सर. मग ह्याच्यात आई कसा क्लेम करू शकते? अगर हसबंड डेथ झाला, तुझा मुलगा डेथ झाला, आई पूर्ण 50%, आई जी आहे ना त्याच्यामध्ये हो. पूर्ण जिवंत असेल तर 50% क्लेम करू शकतो. पण पेन्शनला पेन्शन जेव्हा बायकोला मिळते त्याच्यामध्ये 50% ती क्लेम करणार. डायरेक्ट डिपार्टमेंटला जाऊन ती नाही क्लेम करू शकत की 50% मला द्या. आता पेन्शनचा आपण फॉर्म भरतो, त्यावेळी हा. नॉमिनेशन देतो, फर्स्ट नॉमिनी वाईफ, सेकंड थर्ड नॉमिनी मुलं असतात. आता बरोबर. मग आई त्यात हे नसेल, उल्लेख नसेल, तर मग ती क्लेम करू शकते. आई क्लेम करू शकते कोणाकडून? ज्यांना पेन्शन मिळते. समजा वाईफला हो. जर पेन्शन मिळत असेल तर आई जी हो. आहे ती वाईफ कडनं ते मेंटेनन्स म्हणून क्लेम करू शकते. हा, मग ते सेपरेट सिनियर दावा सिटीजन त्यांना हे ऍक्ट करून मध्ये किंवा इतर ते मिळावं लागतील मेंटेनन्स ना. ऍक्ट मध्ये. येस. हा, सेपरेट हे करून त्यांना त्या वाईफ सेपरेट कडनं घ्यावं लागेल प्रोसिडिंग pension मध्ये, म्हणून. सेपरेट प्रोसिडिंग हो, मध्ये. डायरेक्ट डिपार्टमेंटल त्यांना मिळणार नाही, नाही. डायरेक्ट नाही करू शकत सर. हा, बरं, ओके, थँक्यू. येस. सर एक केस आहे, बँकेमध्ये अमाऊंट आहे XYZ, तर त्याच्यामध्ये मुलगा आणि वडील दोघ जण जॉईंट आहेत आणि त्या दोघांची पण डेथ झाली. आता अमाऊंट काढायची असेल तर ह्यांचे म्हणजे कोण कोण, म्हणजे जे वडील आहेत त्यांचे पण मुलं लागणार आणि त्यांचा जो मुलगा होता त्या मुलाचे पण मुलं लागणार का? फर्स्ट तर तुम्ही नॉमिनेशन क्लेम करा. नॉमिनेशन कोण आहे ते बघा. नॉमिनी क्लेम नॉमिनेशन करू कोणच शकता. नाही, जॉईंट अकाउंट असल्यामुळे नॉमिनेशन कोणीच हे केलं नाही. मग तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट काढावं लागेल दोघांचं पण. दोघांचे जे लिगल हेअर्स जे आहेत, जे कोर्ट सांगेल ते लिगल हेअर्स जाऊन ते क्लेम करू शकता. अच्छा, म्हणजे दोघांचे पण लिगल हेअर्स? दोघांचे पण लागणार, दोघांचे. ओके, असं नाहीये की बाबा हे वडील होते त्यांच्या मागे हा नाही एकच नाही होता, नाही, त्यांचा मुलगा आणि मग त्यांचे जॉईंट वारस. जॉईंट अकाउंट आहे, मग दोघांचं पण एलिजिबिलिटी सेम. जर एक जिवंत असता तर तो एक क्लेम करू शकत होता, पण आता जर दोघं नाही आहेत तर दोघांचे पण लागणार. ओके ओके, ठीक आहे. सर, जर आता म्हणजे केस अशी आता नाहीये, पण समजा सून आहे, म्हणजे वडील आहेत आणि वडिलांचा मुलगा वारला आणि त्यांची सून आहे, तिला 2 मुलं आहेत. तर मग ती सून जी आहे ती किंवा तिची मुलं, ते जे आता वडील आहेत राहिलेले, म्हणजे वडील आहेत मुलाचे, सासरे म्हणजे त्यांचे, तर त्यांच्याकडे घर किंवा घर वगैरे ज्यांचं जे आहे तर ते क्लेम करू शकतात का सर? वडिलांनी सासऱ्यांनी कमवलेलं. सासऱ्यांनी कमावलेल्या मध्ये नाही क्लेम करू शकत.
जर नाही करू. सासऱ्यांना वडिलोपार्जित मिळाला असेल आणि त्याच्यामध्ये त्यांच्या हस्बंडचा पण तेवढाच हिस्सा असेल किंवा थोडा हा. काही पण हिस्सा असेल तर त्या हिस्स्यासाठी ते क्लेम करू शकतात. किंवा जर ते राहतं घर असेल तर त्याचं मॅट्रिमोनियल हाऊस म्हणून ते आम्ही इकडे राहू शकतो म्हणून क्लेम करू शकतो. पण जर त्यांचं ते स्वतःचं असेल तर नाही करू शकतो. पण त्या सासऱ्यांनी समजा त्यांचे वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी होती तर ती त्यांनी देऊन टाकली त्यांच्या रिलेटिव्हजला, हम्म. म्हणजे तर ते क्लेम करू शकतात का मग? हो, वडिलोपार्जित असेल आणि हा. त्याच्यामध्ये यांच्या हस्बंडचा जर राईट बनत असेल तर ते हा. क्लेम करू शकतात. त्यांनी स्वतः कमवलेल्या प्रॉपर्टीमध्ये नाही. पण त्यांनी समजा आमच्या म्हणजे सासऱ्याने किंवा नवऱ्याने दोघांनी पण सह्या करून आणि मग विकून टाकलाय तर मग ते पुन्हा काही क्लेम नाही करू शकत. करू शकत, मग नाही करू शकत. कन्सेंट होतं ना तेव्हा. ओके, पण जिथे नाही केलेलं आहे, सही नाही घेतली ते करू शकतात. त्याच्यामध्ये जर त्यांचे राईट्स बनत होते, त्यांच्या सह्या न घेता त्यांचा विदाऊट कन्सेंट केला असेल तर मग हा, त्याच्यामध्ये करू. म्हणजे असं गिफ्ट डीड वगैरे समजा असेल राहिलेली तर ते हो. पण करू शकतात का? हो, ते जमीन पण करू समजा. शकतात ना. पण कारण गिफ्ट डीड करताना पण जर माझ्याकडे जर 100% राईट असेल हा. तरच मग ते गिफ्ट डीड व्हॅलिड आहे. जर मला त्यात जॉईंटली 50%च राईट असेल तर गिफ्ट डीड जरी केली तर मी ते 50%साठीच करू शकतो. पूर्ण म्हणजे तो कसं आहे की त्या सासऱ्यांनी असं केलं की जमीन होती ना ती वडिलोपार्जित काही भाग होता तो विकून टाकला तेव्हा सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि एक पार्ट जो होता ना तो त्यांनी स्वतःच्या नावावरती आहे असं दाखवलं की बाबा हा माझंच आहे आता, खरं ती वडिलोपार्जितच जमीन आहे आणि मग ती त्यांनी त्यांच्या भावाला गिफ्ट डीड मध्ये दिली. मग अशा वेळेला त्यांची मुली, मुलगा, सून असं कोणी करू शकतं का? त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सर्व लँड रेकॉर्ड्स काढावे लागतील. हम्म. कधी कोणाच्या नावावर किती जमीन होती, कशी कोणामध्ये वाटणी झाली, हे सगळं लँड रेकॉर्ड तुम्हाला हे करावे लागतील काढून. त्याचा अभ्यास करून मगच तुम्हाला ते पुढे काय करायचं ते ठरवलं. अच्छा. पण त्याच्यातच ह्याच्या तुम्हाला माहिती मिळेल की काय तुम्हाला करायचं काय नाही. ओके सर, थँक्यू सर. सर पण आता या मॅमने सांगितलं तसं आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये भले कमावती असली तरी नातवंडांचा हिस्सा लागतो ना? आजोबांच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे आजोबांनी कमवलेली असेल तर नातवंडांचा हिस्सा आजोबा त्याच्यामध्ये. जिवंत असेल तर हा, आजोबा त्याचं काही करू शकतात. आजोबा नसेल तर लागतात. ओके, ठीक. ओके, बऱ्यापैकी आपण आज प्रश्न कव्हर केलेले आहेत आपल्या सब्जेक्ट व्यतिरिक्त सुद्धा. आणि आपण आज थांबूया आपला लेक्चर इथे. थँक्यू सर. येस. थँक्यू सर. ओके, बाय. थँक्यू सर, थँक्यू, बाय.